आज आपण एंट्री टाइप्स बघणार आहे. टायटल टाकून घ्या, हाऊ टू प्लेस ऑर्डर किंवा ऑर्डर कोणकोणते असतात. ऑर्डर कशी प्लेस केली जाते किंवा ऑर्डरचे प्रकार कोणते असा जरी टायटल टाकला तरी चालेल. टायटल टाकला असेल तर हँड राईज करा. आता भरपूर असे स्टुडंट असतात की ज्यांना फक्त बाय आणि सेल करता येतं, पण ऑर्डरचे जे प्रकार असतात ते त्यांना माहित नसतात. लक्षात घ्या, त्याच्यासाठी हा लेक्चर आजचा. कारण की बेसिक टू ऍडव्हान्स आपल्याकडे जो हे आहेत सगळे सेशन्स किंवा पीपीटीचे जो पीपीटी जे आहेत आपल्याकडे त्या बेसिक टू ऍडव्हान्स लेवलला आपण डिझाईन केलेल्या आहेत. त्यामुळं भरपूर लोकांना माहिती पण असलेली ह्या गोष्टी एकेकांना माहित नसतात. त्यामुळं समजून घेण्याचा प्रयत्न करा. टायटल टाकून झालं असेल तर बघा, बाय म्हणजे काय सांगा मला. बाय म्हणजे खरेदी, बरोबर ना. हा, मग एखादी गोष्ट तुम्ही खरेदी करत असाल तर ती तुमच्या घरीच ठेवता का. विकतो पण परत आपण. विकतो परत, बरोबर ना. म्हणजे पहिल्यांदा बाय केल्यानंतर ती गोष्ट आपण विकतो, बरोबर ना. हो. म्हणजे थोडक्यात एखादी गोष्ट तुम्ही 100 रुपयाला जर खरेदी केली असेल तर ती किती रुपयाला विकणार आहे तुम्ही. 100 पेक्षा जास्त. 100 पेक्षा जास्त. 120 ला विकू शकताय, त्याच्यावरती कितीला पण विकू शकताय, बरोबर ना. हो. मग इथे प्राइस वरती गेली का खाली गेली. वरती गेली. वरती गेली, म्हणून बाय साईडला कोणत्या साईडला प्रॉफिट होतं, वरती गेल्यानंतर, बरोबर ना. हो. आणि चार्ट वर पण प्राइस अशी वरच्या बाजूला अशी वाढत चाललेली आहे बघा, दिसतंय ना प्राइस अशी. त्यामुळे बाय साईडला कॅन्डल तुमच्या अशा वरतीच गेल्या पाहिजेत, बरोबर ना. हो. हा, बाय म्हणजे समजलं. हो. आता तुम्ही ज्याला बाय करताय त्याला नंतर तुम्ही सेल करत नाही. लक्षात घ्या, ट्रेड काय करता तुम्ही इथं. क्लोज करतो, एक्झिट करतात, बरोबर ना. ट्रेड इथे एक्झिट करताय, बरोबर ना. ज्यावेळेला बाय करून एक्झिट केल्यानंतर ना कुठली कंडिशन पूर्ण होतं तुमच्याकडं. बायची कंडिशन पूर्ण होते, बरोबर ना. हो. आता सेलमध्ये बघा, इथं पहिल्यांदा तुम्ही बाय केलं, आता इथं तुम्ही पहिल्यांदा काय करणार आहे, सेल करणार, बरोबर. आता एकदा कसं असतं की तुमच्याकडे ही गोष्ट नसत्या. म्हणजे समजा आता तुम्हाला मी एक पेन द्यायला लागलोय 10 रुपयाला, तर तुम्ही काय करणार. सेल करणार. तुम्ही पहिल्यांदा सेल करणार ना. मी 10 रुपयाला तुम्हाला एक पेन दिलाय सेल करण्यासाठी, बरोबर ना. सेल करणार ना तुम्ही पहिल्यांदा. मग तो महागात करणार की स्वस्तात करणार. महागातच करणार ना. महागातच करणार, म्हणजे एखाद 10 रुपयाची गोष्ट किती रुपयाला तुम्ही सेल करणार. 15ला. आणि तुम्ही बाय कितीला केली ती गोष्ट. 10ला. प्रॉफिट होतोय इथे तुम्हाला. 5 रुपये. 5 रुपयाचा प्रॉफिट झाला, बरोबर ना. त्याला मार्केट तुमची प्राइस काय झाली, खाली गेली, आणि सेल साईडला तुम्हाला प्रॉफिट झाला. म्हणजे सेल साईडला ज्यावेळेला मार्केट खाली जातं त्यावेळेला प्रॉफिट होतो आपल्याला, बरोबर ना. ओके. हा, समजलं हे बाय सेल काय असतंय. नवीन जे स्टुडंट आहेत त्यांना, तुम्ही नवीन आहात. हो. टोटली. हो. बायचे किती प्रकार आहेत, सेलचे किती प्रकार आहेत माहिती तुम्हाला. नाही. बरं, ठीक आहे. ओके, ठीक आहे. बेटर आहे, चांगलं आहे तुमच्यासाठी. म्हणजे तुम्ही नवीन आहात, हे चांगलं आहे तुमच्यासाठी. आता हे जे बाय आणि सेल आहे हे समजलं तुम्हाला. हो.
हा, थोडक्यात नोट डाऊन करून घ्या फास्ट मध्ये आणि माईक ऑफ करा. नोट डाऊन झाल्यानंतर ना हँड राईज करा. मला वाटतं नोट डाऊन झाला असेल सर्वांचं. ओके, पुढे जाऊ आपण. इथं पण तसंच आहे, लक्षात घ्या. पहिल्यांदा तुम्ही सेल करणार, बरोबर ना? सेल केल्यानंतर तुम्ही बाय करणार का सांगा मला. नाही, बाय तर नाही. एक्झिट करणार, बरोबर ना? हो. एक्झिट ज्यावेळेला करताय त्यावेळेला इनडायरेक्टली काय होतं ते बाय होते, लक्षात घ्या. इथं पण तसंच, ज्यावेळेला एक्झिट करताय त्यावेळेला इनडायरेक्टली काय होतं ते सेल होते, लक्षात घ्या. चलो. कळलं हे तुम्हाला बाय सेल? हा. हा, आता याच्यामध्ये बाय मध्ये पहिला प्रकार घ्या, मार्केट ऑर्डर. बाय मध्ये पहिला प्रकार घ्या. मार्केट ऑर्डर. आणि इथं नोट डाऊन काय करून घेऊ नका, असं मी सांगतो ते नोट डाऊन करून घ्या, कारण की हे सगळं जर नोट डाऊन करून घेतला तर भरपूर कॉम्प्लिकेटेड आहे. ते साध्या सोप्या भाषेत शिकायचं तुम्हाला. फक्त ऑर्डरचा हे लिहून घ्या, टाइप्स लिहून घ्या, मार्केट एक्झिक्युशन किंवा मार्केट ऑर्डर. नोट डाऊन झाला असेल तर हँड राईज करा. नवीन स्टुडंट मध्ये मला सांगू शकताय मार्केट ऑर्डर म्हणजे काय सांगा जरा. नवीन जे स्टुडंट आहेत त्यांनी सांगू शकताय. माईक ऑन करा, सांगा मला मार्केट ऑर्डर म्हणजे काय. मार्केट ऑर्डर म्हणजे सर आपण ज्या प्राइसला मार्केट चालू आहे, हा. म्हणजे समजा 357 ला मार्केट चालू आहे तर 357 ला आपण बाय करायचं, म्हणजे मार्केट ऑर्डर. हा हा, म्हणजे थोडक्यात कसं, आता तुम्ही बाजारात गेलाय आणि बाजारामध्ये टोमॅटोची किंमत आहे 100 रुपये केजी, 100 रुपये किलो. हा. पण तो जो व्यापारी आहे तुम्हाला 100च्या खाली प्राइस 1 रुपये पण कमी करत नाही. मग तुम्ही काय करणार, आहे त्या किमतीला खरेदी करणार ना.
बरोबर ना. मार्केटमध्ये जी काही चालू किंमत होती त्या किमतीला तुम्ही काय केलं, खरेदी केलं. म्हणून त्या ऑर्डरला काय म्हणतो आपण, मार्केट ऑर्डर म्हणतो. मार्केट ऑर्डर. बरोबर आहे. आणि ती कशी टाकली जाते, MT5 ओपन करा पाहिजे तर सर्वांनी. MT5 ओपन करा किंवा MT4 ओपन करा. MT4 ओपन केलं. ओम सर आवाज येतोय? मोहिर सर आवाज येतोय तुम्हाला? हो येतोय येतोय आवाज येतोय. ओके. MT5 ओपन केलं सर्वांनी? हा ओपन केलं. हा, त्याच्यामध्ये कोड्स आहे बघा खालची डाऊन साईडला येतो कोपऱ्यात कोड्स. हा. कोड्स वर वरच्या बाजूला तुम्हाला स्क्रिप्ट दिसतील. आहेत स्क्रिप्ट सगळ्या? करन्सी पेअर आहेत की नाहीत वरच्या बाजूला? हो हो आहे. आहेत ना. त्याच्यावर कुठल्या तरी एका गोल्ड असेल तर गोल्डवर टॅप करा. हा. टॅप केल्यानंतर न्यू ऑर्डर ते न्यू ऑर्डर हा. आलं. त्याच्यानंतर ना सेम विंडो दिसतो ना सेम विंडो. हो. बरोबर ना. इथे वरती काय लिहिलंय बघा, मार्केट एक्झिक्युशन. मार्केट एक्झिक्युशन म्हणजे काय, मार्केट ऑर्डर. बरोबर ना. मार्केटला जी काही चालू किंमत आहे त्याला तुम्ही काय करू शकता, बाय करू शकता. बरोबर ना. येस. आणि इकडे सेलचा पण बटन विजिबल झाला बघा. हो. मार्केटला तुम्ही दोन्ही गोष्टी करू शकता, सेल पण करू शकता, बाय पण करू शकता. बरोबर ना. सेल जर केला तुम्ही, लक्षात घ्या, तर मार्केटला कोणत्या साईडला जावं लागेल, खाली. डाऊन साईडला. आणि बाय जर केलं तर मार्केटला कोणत्या साईडला जावं लागेल, अप साईडला. अपसाईड. ओके, समजलं हे मार्केट ऑर्डर समजलं? हो सर. हा. आणि एक्सनेस मध्ये इथे आहे बघा, एक्सनेस जर वापरत असेल तर इथे आहे. पण एक्सनेस वापरू नका, हँग होते. MT5 चाच वापर जास्ती करा. सेकंड नंबरला मार्केट ऑर्डर मध्ये सेल घ्या. सांगा मला मार्केट ऑर्डर सेल कसं काय असणार? पर्टिक्युलर प्राइसला सेल केल्यानंतर प्राइस खाली गेली पाहिजे. हा, पर्टिक्युलर नाही म्हणता येणार तसं. हा म्हणजे कुठल्याही आपण कुठल्याही पण म्हणणार नाही, मार्केटला जी काही चालू किंमत आहे त्या किमतीला. ओके. करंट प्राइसला हा. सेल केल्यानंतर करंट प्राइसला सेल केल्यानंतर मार्केटनं खाली गेलं पाहिजे, त्यावेळेला ह्या ऑर्डर मध्ये तुम्हाला प्रॉफिट होणार. बरोबर ना. इथे खालच्या बाजूला टॅग आहे बघा, हा येलो कलर मधला. हा जरी लिहून घेतला तरी भरपूर आहे. मार्केटला चालू आहे त्या किमतीला खरेदी किंवा विक्री करण्याच्या प्रक्रियेला मार्केट ऑर्डर म्हणतात. समजलं मार्केट ऑर्डर मध्ये बाय आणि सेल कसं करायचं असतं ते. आणि इथं ज्या वेळेला वरच्या बाजूला इथे मार्केट ऑर्डर तुमच्याकडे विजिबल होईल, त्यावेळेला इथं दोन बटन विजिबल होतात बघा. होतात का विजिबल? तुम्ही बाय पण करू शकता आणि सेल पण करू शकता. ओके. हे खालचं नोट डाऊन करून घ्या आणि झालं असेल तर हँड राईज करा. झालं असेल तर हँड राईज करा. त्याच्यानंतर ना पुढं तिसरा ऑर्डरचा प्रकार लिहून घ्या, बाय लिमिट. तिसरा ऑर्डरचा प्रकार लिहून घ्या, बाय लिमिट. आणि स्क्रीनशॉट मारला तरी चालेल. आणि खाली जो येलो बॅकग्राऊंड मध्ये दिसतंय ते नोट डाऊन करून घ्या.
नोट डाऊन झालं असेल तर हँड राईज करा. ओके ठीक आहे. सांगू शकता बाय लिमिट काय आहे? Hello. मिनिमम मध्ये ट्रेड घेणं म्हणजे बाय लिमिट. मिनिमम. ओके ठीक आहे. आणखी कोणी सांगू शकताय? आपल्याला आता गोल्ड 2910 वरती आणि आपल्याला असं वाटतंय की महाग आहे आणि ते आपल्याला 2900 पर्यंत आपण त्याची प्राइस एक्सेप्ट करतोय येणार आहे. हा तर मग आपण बाय लिमिटची ऑर्डर टाकून 2900 ला ती खरेदी करू शकतो. खरेदी करू शकता. म्हणजे थोडक्यात काय की तुमच्याकडे आता सोन्याची किंमत 2910 रुपये चालू आहे, बरोबर ना? हा. पण तुम्हाला वाटते की ही खूपच महाग आहे. मग हो. ती महाग किंमत आहे, पण तुम्हाला वाटते की 2900 ला मार्केट आल्यानंतर 2900 वरनं चांगली तुम्हाला वरच्या बाजूला मार्केट जाईल असं तुम्हाला वाटते. मग त्यावेळेला तुम्ही 2900 ला जी ऑर्डर लावून ठेवणार आहे ती तुमची कोणती ऑर्डर असू शकते? बाय लिमिट असू शकते. बाय लिमिट असू शकतो. हा. मग तुम्ही मला सांगा ही ऑर्डर चालू प्राइसच्या खाली सेट होते की वरती सेट होते? खालच्या साईडला. खालच्या साईडला बघा इथे लिहिलेलं आहे. ही ऑर्डर चालू प्राइसच्या खालच्या बाजूला सेट केली जाते, लक्षात घ्या. हे नोट डाऊन करून घ्या. म्हणजे एखादी गोष्ट महाग असेल तर ती स्वस्तात खरेदी करणे आणि महागात विकणे याला आपण बाय लिमिट म्हणतो, लक्षात घ्या. नोट डाऊन करून घ्या. एखादी गोष्ट महाग असेल तर ती स्वस्तात खरेदी करणे आणि तीच गोष्ट परत महागात विकणे याला बाय लिमिट म्हणतो आपण, लक्षात घ्या. काय लिहून घेतलं, काय नोट डाऊन करून घेतलं सांगा जरा मला. एखादी गोष्ट महाग असेल ती स्वतः खरेदी करायची आणि महागात विकायची परत, यालाच बाय लिमिट म्हणतात. हा. थोडक्यात 2910 ची गोष्ट 2900 ला आपण विकत घेतली म्हणजे खरेदी केली आणि ती 2910 ला किंवा 2900च्या वरती कोणती तुम्हाला प्राइस मिळेल त्या प्राइसला तुम्ही विकली, बरोबर ना? हो. हा. याने काय होणार आहे की बाय साईडला तुम्हाला प्रॉफिट होणार, बरोबर ना? हो हो. समजलं? हो. बाय लिमिट समजली सर्वांना? हो. त्याच्यानंतर ना पुढची ऑर्डरचा टाईप लिहून घ्या, सेल लिमिट. पुढचा ऑर्डर टाईप लिहून घ्या, सेल लिमिट. सेल लिमिट पण टाका आणि त्याच्या खाली येलो बॉक्स मध्ये जे काय दिलेलं आहे ते पण लिहून घ्या. ती ऑर्डर चालू मार्केट प्राइसच्या वरच्या बाजूला सेट केली जाते. नोट डाऊन झाला असेल तर हँड राईज करा. सर्व काही लिहित बसायचं नाही, लक्षात घ्या. नोट डाऊन सर्व काही करू नका.
फक्त वरती ऑर्डरचा टाइप्स घ्या आणि खालच्या बाजूला येलो बॉक्स मध्ये जे काय दिलंय तेवढंच नोट डाऊन करून घ्या. मला सांगा सेल लिमिट मध्ये काय कल्पना असेल, सांगा मला सेल लिमिट. बाय लिमिटचं उलट असेल ना. काय असेल तरी पण तुम्हाला काय वाटतंय? एखादी वस्तू खूपच स्वस्त आहे, ती थोडी महागात खरेदी करायची, महागात आणि खरेदी करायची नाही, महागात विकायची. महागात विकायची. महागात खरेदी करून स्वस्तात उलट झालं. उलट झालं बरोबर ना. महागात म्हणजे समजा तुमच्याकडे एखादी गोष्ट, समजा मी एखादी गोष्ट तुम्हाला 10 रुपयाला देतोय, हा. मी ब्रोकर आहे, तुम्हाला मी 10 रुपयाला देतोय, मग तुम्ही 10 रुपयाची गोष्ट स्वस्तात विकणार आहे का तुम्ही? नाही महागातच विकणार ना. म्हणजे थोडक्यात 20 रुपयाला विकणार बरोबर ना. हो. मग 20 रुपयाला तुम्ही काय केलं, सेल केलं ना. विकणे म्हणजे सेल बरोबर ना. हो. मग तुम्ही बाय कितीला केले? 10ला. 10ला केले. मग तुम्हाला इथे काय होणार आहे, 10 रुपयाचा तुम्हाला प्रॉफिट होणार आहे बरोबर ना. हो. हा, किंवा समजा एखादी गोष्ट तुमच्याकडे नाही आहे, पण ती गोष्ट तुम्हाला 20 रुपयाला मिळायला लागल्या, मग तुम्ही कितीला विकणार ती पुढे? 25 रुपयाला. 25 रुपयाला. आणि तीच जर गोष्ट तुम्हाला परत खरेदी करायची झाली तर परत स्वस्तात खरेदी करू. परत स्वस्तात खरेदी करणार म्हणजे कितीला करणार? 25 ची गोष्ट साधारण 15ला खरेदी केली तुम्ही, मग काय होणार आहे इथे तुम्हाला? परत प्रॉफिट झालं. 10 रुपयाचा तुम्हाला इथे प्रॉफिट होणार बरोबर ना. म्हणजे 20 रुपयाला मिळणारी गोष्ट तुम्ही 25 रुपयाला विकली बरोबर ना. मग ऑर्डर कुठं सेट होणार? चालू प्राइसच्या वरती. चालू प्राइसच्या वरती होणार बरोबर ना. हा, चालू प्राइसच्या वरच्या बाजूला जी ऑर्डर सेट केली जाते तिला काय म्हणतात? सेल लिमिट. इथे व्ह्यू काय आहे तुमचं सांगा मला. नाही समजलं काय म्हणताय. व्ह्यू, मार्केट कुठे जाणार हा व्ह्यू महत्वाचा असतो, लक्षात घ्या. त्याच्यावर ऑर्डर टाकायचे असतात. खाली जाणार हा व्ह्यू खाली आहे. जाणार म्हणतो आपण. खाली जाणार हा व्ह्यू आहे. आणि मगाशी बाय लिमिट मध्ये व्ह्यू कोणता होता तुमचा? वरती जाणार. हा, पहिल्यांदा तुमच्याकडे व्ह्यू डिपेंड असणार, लक्षात घ्या. पहिल्यांदा व्ह्यू म्हणजे एक नंबरला तुम्ही व्ह्यू बघणार कुठं चाललंय मार्केट, हा. आणि त्याच्यानंतर मग ठरवणार की बाय करायचं की सेल करायचं. मग वरती जातं याचा अर्थ तुम्ही बाय करणार ना. हो. हा, मग बाय लिमिट लावू शकता तुम्ही बरोबर ना. बरोबर. आता मार्केट खाली जाणार आहे याचा अर्थ तुम्हाला कोणती ऑर्डर टाकली पाहिजे? एकतर मार्केटला सेल केलं पाहिजे किंवा सेल लिमिट टाकू शकताय बरोबर ना. हो. मग तुमचा व्ह्यू काय आहे की मार्केट थोडंसं खाली आलंय, जरासं वरती जाणार आणि तिथनं खाली जाणार आहे, असाच व्ह्यू ना. म्हणजे इथं तुम्हाला 20 रुपयाला गोष्ट मिळाली, ती तुम्ही इथं 25 रुपयाला विकली, आणि 25 ची गोष्ट तुम्ही किती रुपयाला खरेदी केली? 15ला खरेदी केली 15. बरोबर ना. हो. हा, चार्टवर एकदा दाखवतो तुम्हाला मी. चार्टवर बघा इथं हे काय, इकडून वरून खाली मार्केट आलं. हो. मग तुम्ही इथं जर सेल केला तर मार्केट वरती गेल्यानंतर तुम्हाला लॉस दिसणार ना. हो. बरोबर ना. मग इथं ज्यावेळेला मार्केट आलेलं त्यावेळेला प्राइस काय होती बघा? 2936. 2936. पण तुम्हाला वाटतं की इथनं वरनं जरासं वरून आले मार्केट, पण थोडंसं वरती राहणार, तिथनं खाली जाणार. मग इथं तुम्ही सेल केला 2944ला, हो. आणि मार्केट कुठं गेलं? 2932ला गेलं समजा. मग तुम्ही मला सांगा 36 वरून 32ला गेल्यामुळे कितीचा प्रॉफिट झाला तुम्हाला? 4 USDचा. 4चा. आणि 44 वरून 32ला गेलं मग किती झाला प्रॉफिट तुम्हाला? 12चा. 12चा. मग कोणता बेस्ट आहे सांगा मला? 12 वाला नक्कीच. 12 वाला बेस्ट आहे. 12 वाला बेस्ट आहे बरोबर ना. हो. समजलं हे तुम्हाला? म्हणजे चालू किंमत आहे इथे, पण तुम्ही वेट केला, इथून मार्केट तुम्हाला खाली जाणार आहे हे माहिती आहे, लक्षात घ्या. हो. हा, बाकीचे हे फिबोनाची वगैरे बाकीच्या गोष्टी असतात, त्याच्यावर ह्याचं कन्फर्मेशन घ्यायचं असतं आणि वरनं सेल मारायचा असतो. हे फिबोनाची ऍज पर फिबोनाची रेशिओ मार्केट वरनं खाली गेला असं, आणि बरोबर त्याने करेक्शन टाकलं, आणि इकडे एक फेअर व्हॅल्यू गॅप होता, त्याला टॅप केला आणि खाली गेला. म्हणजे अशा पद्धतीचं ते तुम्हाला नंतर समजत जाईल सगळं. सेल लिमिट. आता एक काम करूया आपण, बाय लिमिटची ऑर्डर MT5 मध्ये कशी टाकली जाते बघू आपण. एक काम करा, MT5 ओपन करा सर्वांनी. आहे सर्वांच्याकडे MT5? हो आहे. कोणाकडे नाही सांगा जरा मला. नसेल ज्यांच्याकडे त्यांनी माईक ऑन करा जरा. नाहीये सर माझ्याकडे. सर माझ्याकडे पण नाही. नाहीये का? ओके. सर आमचं. सर माझ्याकडे पण नाहीये.
नाहीये का? एकच मिनिट. मग एक काम करू आपण, ऍप्लिकेशन कसं घ्यायचं, ऑर्डर कशा टाकायच्या, एक थोडक्यात आपण एखाद्या मोबाईल शेअर करून त्याच्यावर बघूया, म्हणजे तुम्हाला सर्वांना समजेल प्रॉपर. नेहा मॅडम, तुम्ही कशावर कनेक्ट केलंय? नाही. लॅपटॉप वरती. ओके, ठीक आहे. एक स्क्रीन शेअर झाली. ठीक आहे. स्क्रीन ज्यांनी शेअर केले त्यांचाच माईक ऑन असून दे, बाकीचं कोणाचंही नकोय मला. ऋषिकेश जाधव सर, आवाज येते माझा तुम्हाला? येतो सर. एक काम करा, पहिल्यांदा सर्वांना काय करायचं आहे, हे ओपन करायचं आहे प्ले स्टोअर. प्ले स्टोअर पहिला ते ऍप्लिकेशन डिलीट करा, MT5 ऍप्लिकेशन डिलीट करा. हा, डिलीट करा. iOS आहे ना तुमच्याकडे? हो. हा, ज्यांच्याकडे प्ले स्टोअर असेल त्यांनी प्ले स्टोअर ओपन करा. ज्यांच्याकडे ऍप स्टोअर असेल त्यांनी ऍप स्टोअर ओपन करा आणि मेटाफाय टाका आणि सर्च करून तो डाउनलोड करून घ्या. हे बघा समोर दिसतंय ऍप्लिकेशन सर्वांना. डाउनलोड झालेलं आहे, ऍप्लिकेशन ओपन केलंय, अलाउ करा. त्याच्यानंतर ऍक्सेप्ट करा. त्याच्यानंतर ओपन डेमो अकाउंट करा. हा, आणि एकच मिनिट थांबा, इकडे जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. आता तुमचं एक्सनेसचं अकाउंट आहे का? एक काम करतो, ज्याच्याकडे अकाउंट आहे त्यांच्यासाठी फक्त मी दाखवतो, आणि ज्यांच्याकडे एक्सनेसचं अकाउंट नाही त्यांनी मला मेल आयडी शेअर करा. त्यांना मी अकाउंट प्रॉपर पद्धतीने केवायसी वगैरे प्रॉपर कशी करायची काय वगैरे सगळं दाखवून करतो. आता तुम्ही एक्सनेसला ट्राय करू नका, एक्सनेसला अकाउंट ओपन करायचं. तुम्ही मला हे करा, केवायसी वगैरे प्रॉपर पद्धतीने आपण करून घेऊ ते. आता एक काम करा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी नंतर शेअर करतो, अशा पद्धतीने तुम्ही अकाउंट ओपन झाल्यानंतर करू शकताय. ऋषिकेश सर, एक काम करा, पहिला एक्सनेस ओपन करा. केले सर. एक्सनेस ओपन करा. हे बघा, हे एक्सनेसचं अकाउंट आहे आणि क्लोज करा हे. हा, इथे वरती डेमो अकाउंट दिसते का तुम्हाला? जिथं अकाउंट नंबर आहे त्याच्या खाली डेमो अकाउंट आहे बघा, आहे का? आहे. ऍक्च्युली इथं ऋषिकेश सर, इथे डेमोचं ठेवायचं नाही. डेमोला आपण स्टँडर्ड नाही वापरणार, आपण 0चं वापरणार, लक्षात घ्या. त्यामुळं काय करा, तिकडे बाजूला एक ॲरो आहे, हा प्लस बटनवर क्लिक करा. बाजूला वरती एक ॲरो आहे, त्याच्या प्लस बटनवर क्लिक करा. हा, $1000 आहे का हे अकाउंट? हा, 0. हा, एक काम करू आपण, अकाउंट कसं 0चं काढायचं ते पहिला दाखवतो तुम्हाला मी. ॲरोवर क्लिक करा, बाजूच्या वरती ॲरोवर, चुकीच्या ॲरोवर क्लिक करा. वरती डाऊन साईडला जो ॲरो गेला त्याच्यावर क्लिक करा. हा, त्याच्यानंतर डेमो अकाउंट आणि स्लाइड करा. 0 दिसते बघा. हा, कंटिन्यू करा आणि कंटिन्यू करा. निकनेम टाका, चालेल. ट्रेडिंग पासवर्ड जनरेट करा. ज्यांच्याकडे एक्सनेसचे अकाउंट नाही आहेत त्यांनी मला मेल आयडी शेअर करा, मी त्यांना अकाउंट प्रॉपर पद्धतीने काढून देतो, प्लस केवायसी पण करून देतो त्यांना, कारण की केवायसी मध्ये भरपूर लोकांचे प्रॉब्लेम यायला लागलेत, लक्षात घ्या. त्यामुळे अडचण कोणती निर्माण व्हायला नको पुढे, त्याच्यासाठी तुम्ही मला मेल आयडी शेअर करा. हा, डिपॉझिटवर क्लिक करा. डिपॉझिटवर क्लिक करा आणि $500 करा, $500. हा, आणि डन करा, कंटिन्यू करा. ओके, 500 आलेत. त्याच्यानंतर ना हे एक्सनेसचं अकाउंट आपण MT5 ला कनेक्ट करणार आहोत. त्याच्यासाठी डिटेल्स मध्ये जायचं तुम्हाला. थांबा, स्टेप हळू घ्या, थोडा स्टेप. डिटेल्स मध्ये जायचं, समोर डिटेल्स दिसतंय, त्याच्यानंतर सेटिंग मध्ये जायचं. हा, त्याच्यानंतर लॉग इन कॉपी करायचं. लॉग इन कॉपी केल्यानंतर सर्व्हर लक्षात ठेवायचं, लक्षात घ्या. तो कॉपी करत बसला की वरचं कॉपी हे होणार. ट्रायल इट हा सर्व्हर लक्षात ठेवायचा आणि MT5 ओपन करायचं तुम्हाला. कॅन्सल करा हे जरा, 1 मिनिट पहिल्यापासून दाखवतो. हा, हे पण बॅक घ्या. हा, इथे न्यू अकाउंट करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर वरती सर्चला टाका, एक्सनेस टी टाका. पुढे स्पेस टाका आणि टी टाका. हा, आणि सर्व्हर येईल बघा. हा, तो सिलेक्ट करा.
हा वरती रिअल सर्व्हर आहे तिथे ट्रायल इट करा पहिल्यांदा. लास्टला असेल चेक करा. ट्रायल 8 सिलेक्ट केला त्याच्यानंतर लॉग इन पेस्ट करा आणि जो पासवर्ड होता तो पण पेस्ट करा. पासवर्ड पण टाईप करा तिकडे. पासवर्ड चुकायचं नाही लक्षात घ्या. पासवर्ड जर चुकला तर लॉग इन होत नाही. 500 दिसणार नाही. तर बघा 500 दिसलेत का? त्याच्यानंतर ना कोट्स मध्ये जायचंय तुम्हाला आणि कोट्स मध्ये गेल्यानंतर ना गोल्डची स्क्रिप्ट ऍड करायची तुम्हाला. USD टाका पुढं. आहे बहुतेक त्याच्यामध्ये आहे बघा शेवटला लास्टला. क्लिक करा त्या स्क्रिप्टवर आणि ट्रेडवर क्लिक करा. ट्रेडवर क्लिक केल्यानंतर ना वरच्या बाजूला तुम्हाला मार्केट एक्झिक्युशन दिसतंय. हो. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ना सगळं तुम्हाला दिसायला चालू होणार. बाय लिमिट सेल लिमिट दिसायला चालू होते बघा. दिसते काय? हो. एक काम करूया, जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी घेऊया. त्यांचा मोबाईल शेअर करा. नवीन कोण आहेत त्यांनी शेअर करा जरा. अँड्रॉइड शेअर करूया जरा. iOS नको कारण की सगळ्यांच्याकडे iOS नाही आहेत. रेखा मॅम तुम्ही करू शकताय? सर माझं एक्सनेसचं अकाउंट आपण नाही का त्या दिवशी ओपन केलं होतं. हा तर ओपन झालंय पण ते पासवर्ड चेंज करायला गेलं ना की ती पासवर्ड पण चेंज होत नाहीये हा. आणि ओपन करायला गेलं तर मग ते पासवर्ड रॉंग सांगतंय. ईमेल आयडी आणि पासवर्ड रॉंग. बरं ठीक आहे चेक करू आपण. शेअर करा मोबाईल. हा ठीक आहे एकच मिनिट. नाही झालं शेअर. तुम्ही नवीन लिंक परत शेअर करा. एकच मिनिट. झालं. झालं. आता एक काम करा एक्सनेस ओपन करा. ते एक्सनेस कोणतं ओपन करू सर? ब्लॅक आहे ते डिलीट मारून टाका. ओके ठीक आहे. येलो ओपन करा. साइन इन वर क्लिक करा. साइन इन. हा वरती ईमेल आयडी टाका. प्रॉपर टाका चुकायचं नाही आहे. फॉरगॉट माय पासवर्ड टाका तिकडे खाली आहे. हा क्लिक करा त्याच्यावर. परत मेल आयडी टाका. ज्यांच्याकडे एक्सनेसचे अकाउंट नाहीत त्यांनी मेसेज करून त्यांचे ईमेल आयडी शेअर करा. अकाउंट रेडी करून घेऊ आपण. तुमच्याकडे नंबर असेलच माझा. सर मीटिंग नंतर केलं तर चालेल का? हो करा चालेल. ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. मेल आयडीला OTP येईल बघा. नाही तो गॅस सर्व्हिसचा आहे. नाही कोणताच कॉपी केला. नाही आला की. कोणता कॉपी केला? एकच मिनिट. नाही मेसेज मध्ये येणारच नव्हता तो. मेसेज मध्येच आलाय सर.
एक्सनेसचं काय आहे का बघा तिकडं. नाही, हे सिक्युरिटी यायला मेसेजची नाही दिसणार ते. जीमेलला जावा. एक काम करा, वरती 3 डॉट दिसतात ना, तिकडे क्लिक करा आणि ऑल मेल करा. ऑल मेल नाही, ऑल करायचं. ऑल खाली ऑल मेल्स आहे बघा. नाही येत आहे. स्पॅम मध्ये बघा बरं सर एकदा. स्पॅम Spam. मध्ये बघा, त्यात असे स्पॅम पण आहे खाली. खाली आहे बघा. हा नाही आला, राहून दे, काय प्रॉब्लेम नाही. काय प्रॉब्लेम नाही, राहून दे, काय प्रॉब्लेम नाही. पण बघू दुसऱ्यांचा कुणाचा मोबाईलचा असं नंबर असेल तर शेअर करा फास्ट मध्ये. हा ऑर्डर माझा आहे. टाकायच्या. हा हा माझा शेअर आहे. कर. ऑर्डर कशा टाकायचे ते पण हे करायचं आहे. 2 मिनिटं. एक second. मयूर सर, तुम्ही बाकीच्या गोष्टी काढून घेतल्यात, अकाउंट वगैरे तयार केलंय. नाही, माझं डेमो अकाउंट काढून घेतलंय मी. रिअल अकाउंट काढायला मला ते प्रायव्हेट बँकला अकाउंट ओपन करायचं राहिलं. बरं बरं, ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. डेमो अकाउंट चालू आहे. हा, कोटक बँकेचं केलं तरी चालेल. कोटक. ओके, चालेल. ठीक आहे, कोटक मी बँक ऑफ बरोदा वगैरे चालेल. ओके, 1-2 मिनिटं मी शेअर करतो स्क्रीन. हा, स्क्रीन दिसते का बघा सर्वांना. एक्सनेस ओपन करा मयूर सर. हा, एक्सनेस ओपन करा. त्याच्यानंतर प्रोफाईल मध्ये जावा. ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. इकडे डिटेल्स दिसतात का वरती, लाईन्स येतात बघा 3. हा, तिकडे गेल्यानंतर सेटिंग मध्ये जायचं आहे. सेटिंग मध्ये गेल्यानंतर लॉग इन कॉपी करायचं आहे. खाली आहे बघा लॉग इन. हा, त्याच्यानंतर चेंज पासवर्ड करा. आता पासवर्ड कधी कधी लक्षात नसतो, त्यामुळे इथून चेंज करून घ्यायचा पहिल्यांदा. चेंज पासवर्ड करा, ट्रेडिंग पासवर्ड. तिकडेच आहे. चेंज ट्रेडिंग पासवर्ड करा. हा, क्रिएट करून घ्या. नाही, करा की, टायपिंग करा की, चालेल. कॅपिटल लेटर्स प्लस अशा गोष्टी पाहिजे आहेत, लक्षात घ्या. पहिलं अक्षर कॅपिटल, ओके. त्याच्यानंतर सिम्बॉल, त्याच्यानंतर नंबरिंग. ओके, ठीक आहे, कंटिन्यू करा. ओके, डन झालं. त्याच्यानंतर लॉग इन कॉपी करा आणि सर्व्हर लक्षात घ्या, ट्रायलेट सर्व्हर आहे. MT5 ओपन करा. ओके, ठीक आहे. वरती 3 डॉट दिसतात. हा, तिकडे मॅनेज अकाउंट करा. मॅनेज अकाउंट करा, प्लस बटनवर क्लिक करा. हा, फाइंड ब्रोकरचे इथे टाईप करा XNEST. हे टाईप करावंच लागतं, लक्षात घ्या. खालचं सिलेक्ट करायचं नाही, वरती टाईप करायचंच. XNEST टाईप करा. टेक्नॉलॉजीचं टी टाईप करा, येते तिकडे स्पेस टाका, टी टाईप करा, स्पेस टी टाका, स्पेस. हा, सिलेक्ट करा. त्याच्यानंतर ट्रायलेट सर्व्हर आहे, लॉग इन पेस्ट करा. पासवर्ड टाका तिकडे. असं केल्याने 100% लॉग इन होतं, लक्षात घ्या. कोणतीही गोष्ट चुकत नाही. आलेत का $200? बरोबर, खाली ट्रेड मध्ये दिसतात का बघा $200? ओके, दिसतात. आता आपण ऑर्डर टाकणार आहोत. आता तुम्हाला ऑर्डर कोणती टाकायची? मार्केट ऑर्डर. मार्केट बाय करून दाखवा मला कसं करतात. कोट्स मध्ये जावा 1 नंबरला. त्याच्यानंतर गोल्ड ऍड करा, आहे 1 नंबरला.
न्यू ऑर्डर करा. हा वरती मार्केट ऑर्डर म्हणजे मार्केट एक्झिक्युशन म्हणजे काय सांगा मला. हॅलो, माईक ऑन करा मयुरेश सर किंवा रेखा मॅडम तुम्ही सांगा मला. बरं ठीक आहे, माईक ऑन करायचं राहून दे, रेखा मॅडम सांगू देत. हॅलो, काय सांगायचं सर? समोर समोर स्क्रीनवर दिसते कोणती ऑर्डर प्लेस करत आहोत सांगा आपण. आता बाय मार्केट. बाय मार्केट नाही, लक्षात घ्या अजूनपर्यंत तुम्ही सिलेक्ट केलं नाही. वरच्या बाजूला काय दिसतं तुम्हाला, मार्केट एक्झिक्युशन, बरोबर ना. हा, म्हणजे काय थोडक्यात. आता सध्या आपल्याला बाय आणि सेलचे दोन्ही मार्केट प्राइस दिसत आहेत. हा मग आपल्याला कोणती सिलेक्ट करायची ती आपण सिलेक्ट करायची. समजा सेलची केली हा तो तर व्ह्यू वर डिपेंड असणार. तुम्ही मला मार्केट हा कुठं जाणार हे वाटतंय त्याच्यावर डिपेंड असणार. तुम्हाला वाटते खाली हा जाणार, मग तुम्ही काय करणार, सेलवर क्लिक करणार, बरोबर ना. सेल. हा, करा आणि आता सेलवर. समजा आपल्याला हा वरती जाणार, हा तर बायवर क्लिक करणार, बरोबर ना. हा 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 वरच्या बाजूला जिथं 0.12 दिसते तिथं तुम्ही लॉट साईज चेंज करू शकताय. लॉट साईज चेंज करा, हा 0.1. 0.01 लॉट साईज करा. तसं नाही करायचं, तिकडं टाईप करायचं, त्या 0.14 वर सिलेक्ट करा, इकडं घ्या आणि 0.01 टाईप करा. 0.01 हा ओके ठीक आहे. ऑर्डर प्लेस करा. हा कोणती ऑर्डर, बायची ऑर्डर प्लेस केली, प्रॉफिट लॉस चालू झाला. हो झाला. आता सेलची ऑर्डर प्लेस करा मार्केटला. टॅप करायचं त्याच्यावरती. त्याच्यात टॅप करायचं, न्यू ऑर्डर करायचं. हा आणि आता सेलवर क्लिक करायचं. झाल्या, दोन्हीच्या दोन्ही ऑर्डर पडल्या. मार्केट ऑर्डर समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर बाय लिमिट टाकायचं आहे. बाय लिमिट साठी काय करणार सांगा मला परत. ऑर्डरवर प्लेस करा, त्या न्यू ऑर्डर करा प्रेस करून गोल्डवर, न्यू ऑर्डर. त्याच्यानंतर वरती मार्केट ऑर्डर आहे तिथं बाय लिमिट करा. बाय लिमिट करा, प्राइसचा कॉलम दिसतोय तुम्हाला. हा आता तुम्ही मला सांगा चालू प्राइस किती आहे. 2942.21. 2942. मग ऑर्डर खाली पडणार की वरती पडणार. बाय करायचं ना आपल्याला. हो बाय लिमिट करायचं, बाय बाय लिमिट. लिमिट. हा हा म्हणजे 2930 खाली. हा 2930 नाही, सगळं ते हे करायचं सगळं. हा 2930 टाका तिकडे. हा ओके ठीक आहे. आणि इथे स्टॉप लॉस आणि टार्गेट पण तुम्ही लावू शकता, लक्षात घ्या. एसएल आणि टीपी पण दिलेलं आहे तुम्हाला, ते तुम्ही आता पण लावू स्क्रीनवर पण शकता. लावू शकतो सर ना डायरेक्ट. हा स्क्रीनवर पण लावू शकता, इथे पण लावू शकताय. हा आणि प्लेस करू शकता ऑर्डर. हा ही बाय लिमिट तुमची ऑर्डर प्लेस झाली बघा. अशा पद्धतीने बाय लिमिट, ज्यावेळेला मार्केट 2930 ला येईल त्यावेळेला तुमची ऑर्डर काय येणार, तुमची आतमध्ये येणार, बरोबर ना. कन्फर्म होणार. हा कन्फर्म होणार आहे. त्याच्यानंतर मार्केटला कुठं जायला लागेल, वरती. हा वरती, तरच प्रॉफिट होणार. खाली गेलं की लॉस होणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर सेल लिमिट टाका. सेल लिमिट सिलेक्ट करायचं आहे वरच्या बाजूला. हा त्याच्यानंतर प्राइस टाकायचे. ही ऑर्डर कुठं पडणार सांगा मग, चालू मार्केट प्राइसच्या कुठे, वरती. वरती पडणार. मग चालू मार्केटची प्राइस किती आहे, 2942 आहे. 42 आहे, बरोबर ना. 42च्या वरची ऑर्डर पडणार म्हणजे 50 ला साधारण. 2950 टाकू शकता किंवा 45 टाकू शकता, काय पण टाकू शकताय. त्याच्यानंतर एसएल कुठे येणार सांगा याचा. वरती जाणार. हा एसएल वरतीच येणार. त्याच्यानंतर टीपी कुठे येईल, टीपी खाली येणार. खाली येणार, लक्षात घ्या. 30-40. 30चा येऊ शकतो. आणि त्याच्यानंतर प्लेस करा ऑर्डर. ओके ठीक आहे, समजलं. हे 2 ऑर्डर पडलेत आपल्या. हो. हा टोटल ऑर्डरचे किती प्रकार झाले, ते 4 झालेत, बरोबर ना. बरोबर. अजून 2 ऑर्डरचे प्रकार आहेत, ते पण आता इथं दाखवतो. मोबाईल शेअर आहे तोपर्यंत, आणि नंतर ना स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला मी. आता एक काम करा, आपल्याला बाय स्टॉपची ऑर्डर टाकायची. न्यू ऑर्डर करा, न्यू ऑर्डर करा आणि वरच्या बाजूला बाय स्टॉप करा.
बाय स्टॉप. हा, आता मला सांगा कुठं ऑर्डर पडणार, खाली पडणार का वरती पडणार? वरती पडणार, लक्षात घ्या. मगाशी बाय लिमिट कुठं पडत होती आपली? खाली पडत होती. खाली पडत होती. मग त्याच्या बाय लिमिट खाली पडते तर बाय स्टॉप कुठे पडणार? त्याच्या वरती पडणार. व्ह्यू काय आहे तुमचा? कुठं जाणार आहे मार्केट? वरती जाणार आहे. वरतीच जाणार, लक्षात घ्या. जे ब्रेकआउटला ट्रेड करतात, ब्रेकआउट झाल्यानंतर एंट्री पाहिजे असते, त्यांनी बाय स्टॉपचा वापर करतात, लक्षात घ्या. ते तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो. टाका प्राइस तिकडे, बाय स्टॉपला प्राइस टाका. कोणती येणार सांगा? चालू मार्केट प्राइसच्या खालची का वरची? हा, वरची येणार. ओके, वरती. अच्छा, हा वरची. खालची जर चुकून जरी तुम्ही टाकली तर तो प्लेस बटन विजिबल होत नाही. प्लेस बटन विजिबल होत नाही बघा. एक काम करा, वरती 50 आहे तिथं 40 करा जरा, 1 मिनिट. आणि स्टॉप लॉस पण हे करा, स्टॉप लॉस 30 करा. बघा प्लेस बटन विजिबल झाले का? डिसेबल. डिसेबल झाले का? झाले कळालं ना? चालू प्राइसच्या वरच्या बाजूला ही ऑर्डर सेट होते, लक्षात घ्या. त्यामुळं आता 2950 करा. हा, आणि प्लेस करा. ऑर्डर प्लेस झाली, बाय स्टॉप पण प्लेस झाली. आता सेल स्टॉप प्लेस करा, सांगतो तुम्हाला मी. न्यू ऑर्डर करा. त्याच्यानंतर वरती मार्केटच्या इथं सेल स्टॉप. आता सेल लिमिट कुठं पडते सांगा मला? चालू प्राइसच्या सेल लिमिट वरती पडते. वरती पडते. मग सेल स्टॉप कुठे पडणार? खाली पडणार, अपोजिट ना त्याच्या, बरोबर आहे. आता काय प्राइस येईल सांगा तिकडे मला? 2935 येईल. 35 टाका आणि प्लेस करा. चुकून 2935च्या ठिकाणी जर जास्त आकडा म्हणजे चालू प्राइसच्या वरचा झाला तर प्लेस होत नाही ती ऑर्डर, बरोबर आहे. किती ऑर्डर झाले टोटल? 6 झाले. 6 झाले, लक्षात घ्या. आणि त्याच्यापेक्षा आणि 2 ऑर्डर ते ऍडव्हान्स मध्ये शिकवतो आपण, कारण की सिलेबस झाल्याशिवाय त्या शिकवता येत नाहीत, ऍडव्हान्स मध्येच असतात त्या. समजल्या 6 ऑर्डर कशा टाकायच्या? हो. नवीन लोकांना समजल्या? हो. एकच मिनिट. नेहा मॅम, ऐश्वर्या मॅम आहे का? तुम्ही समजलं तुम्हाला? हो सर, समजलं. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर एकच मिनिट. ओम महिरे सर, समजलं तुम्हाला? हा सर, समजलं. हा, एक्सनेसचं मी तुम्हाला दाखवतो. एक्सनेस पण तुम्हाला मी काढून देतो, म्हणजे अगदी सोपं होईल सगळं. चालेल सर. हा, ठीक आहे. ओके. आणि काय 1-2-3 दिवस कॉम्प्लिकेटेड वाटेल, एकदा तुम्हाला ट्राय झालं ना मग ते इंडियन मार्केट पेक्षा सोपं आहे. कॉम्प्लिकेटेड काय नाही आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर ना एक काम करतो, स्क्रीन माझी मी शेअर करतो. पुढच्या 2 ऑर्डरचे प्रकार तुम्हाला मला सांगायचे आहेत. ओके, शेअरिंग बंद करतोय मग. हा, ओके, ठीक आहे. शेअरिंग बंद केलंय. त्याच्यानंतर तिसरा जो ऑर्डरचा हे 5वा जो ऑर्डरचा प्रकार आहे तो बाय स्टॉप लिहून घ्या. नोट डाऊन झाला असेल तर सांगा मला.
बाय स्टॉप ऑर्डर बद्दल कोणी काही सांगू शकतं का? कधी टाकली जाते, काय कशी टाकली जाते, स्पेसिफिक कोणत्या क्रायटेरियामध्ये मॅच केली जाते ही ऑर्डर सांगू शकते का कोण? तुम्ही जसं मानलं की ब्रेकआउट साठी वापरले जाते. ब्रेकआउट साठी वापरले जाते, बरोबर ना? मग ब्रेकआउट ऍक्च्युअल मध्ये कधी होणार हे कसं प्रेडिक्ट करायचं असतं? त्याचे नाही idea. काय म्हंटल? त्याची नाहीये खरं आयडिया. हा बरं ठीक आहे. ओके 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 नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आणखी कोण सांगू शकते का? टेक्निकल अनालिसिस करून काय म्हंटल? आवाज आला नाही. टेक्निकल अनालिसिस करून चार्ट वाट काढून काही नाही नाही, टेक्निकल अनालिसिस म्हणजे स्टडीज झाला ना, पण त्याच्यामध्ये स्पेसिफिक क्रायटेरिया मॅच झाला तरच तुम्ही करू शकता ना. टेक्निकल अनालिसिस हा मच मोर थिंकिंग आहे, म्हणजे भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण त्याच्यातली कोणती गोष्ट पाहिजे ती महत्वाची आहे ना इकडे. म्हणजे ते असं म्हणतात ना की साईड एकाच रेंज मध्ये मार्केट फिरत हा, असं साईड हा, वाईज हा. वगैरे म्हणतात. हा 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 म्हणजे ज्या वेळेला मार्केट टोटली साइडवेज जातं, तुम्ही मला सांगा साइडवेज मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता का? एकाच रेंज मध्ये फिरत असेल तर नाही करणार ना, नाही करणार ना. समजत 3 वर्ष झालं एकाच रेंज मध्ये मार्केट फिरायला लागलंय, 3 वर्ष झालं, मग तुमचे 3 वर्ष पैसे एका रेंज मध्ये अडकून राहिले तर प्रॉफिट होणार आहे का तुम्हाला? नाही. नाही होणार ना. मग त्याच्यासाठी काय करतात की हे ट्रेडर असतात, ह्या ट्रेडरना माहित असते की हे 3 वर्ष कन्सल्टेट झाल्यानंतर ना एकतर ह्या प्राइसच्या वरती जाणार की ह्या प्राइसच्या खाली जाणार आहे असं माहित असतं ना त्यांना. हा, मग त्यावेळेला तुम्ही मला सांगा, हा तुमचा कन्सल्टेशन एरिया आहे आणि चालू प्राइस येत आहे, मग चालू प्राइसच्या वरच्या बाजूला जी ऑर्डर सेट होते ती ही कोणती असणार ऑर्डर? बाय स्टॉप वाली. बाय स्टॉप. आणि ही खालची कोणती असणार? सेल स्टॉप वाली. ही सेल स्टॉप असणार. बघा इथून मार्केटला डायरेक्ट जर ब्रेकआउट द्यायचं असेल, इथं तुम्ही ऑर्डर टाकल्या आणि डायरेक्ट ब्रेकआउट जर द्यायचं असेल तर ही ऑर्डर आत येते आणि डायरेक्ट वरती मार्केट जाताना तुम्हाला प्रॉफिट व्हायला चालू होतं, बरोबर? बाय स्टॉप आहे म्हणून. आणि इथं तुम्ही सेल स्टॉप टाकले, इथून मार्केटनं ब्रेकआउट जर खाली दिला तर तुमची ऑर्डर आत येते सेलची, सेल स्टॉपची, आणि तिथून तुम्हाला प्रॉफिट व्हायला चालू होतं, बरोबर? समजलं बाय स्टॉप आणि सेल स्टॉप काय असतो? स्पेसिफिक त्याचं रिझन लिहून घ्या. मार्केट ज्यावेळेला जास्त साईडवेज असतं किंवा मार्केटमध्ये मोठ्या न्यूज असतील त्यावेळेला बाय स्टॉप आणि सेल स्टॉपचा वापर करतात, असं लिहून घ्या. मार्केट ज्या वेळेला टोटली साईडवेज असतं किंवा मार्केटमध्ये मोठमोठ्या न्यूज असतात त्यावेळेला बाय स्टॉप आणि सेल स्टॉपचा वापर केला जातो. घेतलं नोट करून? हो. ओके ठीक आहे. बघा कशी ऑर्डर सेट केली जाते तुम्हाला सांगतो. बघा इकडे हा तुमचा रेंज झाला, इथे मार्केट तुमच्याकडे साईडवेज गेले, बरोबर ना? हा, आता मला सांगा ह्याच्या वरती टॉपला जी ऑर्डर पडणार ती कोणती पडणार तुमची? बाय स्टॉप. इथं ऑर्डर कोणती पडणार तुमची? बाय स्टॉप पडणार, बरोबर ना? हो. आणि इथं व्ह्यू काय असणार तुमचा? मार्केट कुठं जाणार आहे? डायरेक्ट वरती जाणार, बरोबर ना? वरती जाणार. आणि एंट्री तुमची आत येणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉफिट व्हायला चालू होणार, बरोबर? आणि त्याच्यानंतर इथं कोणती ऑर्डर सेट होणार सांगा मला? सेल स्टॉप. सेल स्टॉप. सेल स्टॉप. एकच मिनिट. हा, सेल स्टॉपची ऑर्डर इकडे. मला सांगा आता इथं सेल स्टॉप आणि बाय स्टॉपचा आपण वापर करायला लागलो, बरोबर ना? आता मी प्ले करतो, एकच मिनिट, प्ले बटन करतो. कोणती ऑर्डर आत आली सांगा? सेल स्टॉप. आता मार्केटला कोणत्या बाजूला जायला पाहिजे? खालीच जायला पाहिजे. खालीच जायला पाहिजे, बरोबर ना? आणि अशा वेळेला मार्केट वरती जातं. का माहिती तुम्हाला वरती जातं मार्केट?
हा जो एरिया आहे, हा जो एरिया, ह्याच्या खाली सगळ्यांची काय पडल्यात? स्टॉप लॉस पडल्यात. मार्केटने loss काय पडलेले. मार्केटने काय केलं? लिक्विडिटी खाल्ली आहे, बरोबर ना? मार्केटने लिक्विडिटी खाल्ली. आता तुम्ही मला सांगा, जाळं इकडून वरनं जर जाळं पाण्यात जर फेकलं असेल तर कुठल्या बाजूला वळायला पाहिजे? वरच्या बाजूला वळायला पाहिजे ना? हो. मग बरोबर काय? इथं तुमचा जो व्ह्यू आहे सेल स्टॉपचा खाली जायचा, हा चुकीचा आहे का बरोबर आहे? चुकीचं आहे ना? म्हणून बाय स्टॉप आणि सेल स्टॉपच्या ऑर्डर वापरायचे नसतात, लक्षात घ्या. काय म्हणलं मी तुम्हाला? बाय स्टॉप आणि सेल स्टॉपच्या ऑर्डर वापरायचे नसतात, पण तुम्हाला माहिती पाहिजेत ना ऑर्डर काय आहेत त्या, किंवा ऑर्डरचे प्रकार काय आहेत हे माहिती पाहिजे. त्याच्यासाठी मी शिकवलंय. पण या गोष्टीचा वापर करू नका, कारण की टोटली फॉरेक्स मार्केट असून दे किंवा इंडियन मार्केट, टोटली लिक्विडिटी बेस आहे, लक्षात घ्या. लिक्विडिटी. त्यामुळं स्टॉप लॉस जोपर्यंत यांना सापडत नाहीत तोपर्यंत त्यांचा व्ह्यू असतो, आणि ह्याच्या खाली स्टॉप लॉस सगळे पडलेले स्टॉप लॉस हिट केलेत, आणि हिट केल्यानंतर मार्केट वरती गेलं. बघा, गेलं का वरती? हो गेलं. मग तुमचा इथं जर सेल स्टॉपची ऑर्डर जर आत आल्या तर तुमच्या सेल स्टॉप मध्ये लॉस झाला नाही तुमचा? झालाय सर. झाला ना लॉस. मग तुम्ही मला सांगा, इथनं इथपर्यंत एवढा मोठा लॉस झालाय, मग ही बाय स्टॉपची ऑर्डर घेऊ शकता का तुम्ही? नाही. नाही घेऊ शकत. तुमची कंडिशन इथंच बाद झालेली असते. इथं सायकोलॉजी तुमची फेल होते, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? येस. हो. आणि हा तुम्ही फक्त हाच टाइम फ्रेम बघताय, ह्या टाइम फ्रेमच्या वरच्या खालच्या टाइम फ्रेम बघत नाही. ते बघायचं असतं ऍक्च्युअल मध्ये, लक्षात घ्या. आणि ते जर तुम्ही बघायला, मार्केटचा फ्रॅक्टल जर तुम्हाला बघायला समजला तर सगळं तुम्हाला कॅप्चर करता येतं. ही एंट्री तुम्हाला कॅप्चर करता येते, लक्षात घ्या. आमचे जे ट्रेडर आहेत, आमचे जे स्टुडंट आहेत, ती ही एंट्री कॅप्चर करतात, लक्षात घ्या. हे समजलं? बाय स्टॉप सेल स्टॉप समजलं सर्वांना? हो सर समजलं. हा, पण बाय स्टॉप आणि सेल स्टॉपचा वापर करायचा नाही आहे, तिकडे नोट डाऊन करून घ्या. ओके. हा, कारण की मार्केट हे लिक्विडिटी बेस आहे, आणि हायला आणि लोला लिक्विडिटी जास्त पडलेली असते, त्यामुळे बाय स्टॉप आणि सेल स्टॉपचा आपण वापर करत नाहीये. ऑर्डरचे प्रकार समजलेत? हो, फक्त ते सेल लिमिटचा एकदा दाखव ना, त्याचा स्क्रीनशॉट काढून देतो. सेल लिमिटचा पीपीटी दाखवू ना तुम्हाला. हा, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आता. ऍक्च्युली हा जो सिलेबस आहे हा इंडियन मार्केटचा आहे, लक्षात घ्या. हे बेसिक आहे, बेसिक. ऍक्च्युली एक एक क्लास असे आहेत की त्याच्यामध्ये बेसिक पण प्रॉपर पद्धतीने शिकवलं जात नाही. तर तसं आपल्याकडे काय नाही आहे. आपण तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो आणि त्याप्रमाणे पुढे जातो. कारण की एखादी गोष्ट जर तुम्हाला माहित नसेल तर पुढे जाऊन त्याची अडचण निर्माण होऊ शकते. त्याच्यासाठी आपला जो सिलेबस तो बेसिक टू ऍडव्हान्स आहे, लक्षात घ्या. सर एक क्वेश्चन होता. हा, बोला. सर मी काय बोलतो, आपलं तुम्ही जे सांगतात ना प्रॉफिट लॉस आपण 50% लावायचा, $3 प्रॉफिट आणि $3 म्हणजे लॉस. नुकसान. हा, तर हा. हा लॉस. तर सर ते कुठल्या याच्यावर गेल्यावर आपल्याला ते $3 प्रॉफिट होईल आणि कुठल्या याच्यावर गेल्यावर आपल्याला $3 नुकसान होईल? सर ते कसं काढतात ते सर कन्फ्युज होतोय मी. बघा म्हणजे इथे कुठपर्यंत गेल्यावर आपल्याला ₹3 प्रॉफिट होईल असं? हा, कुठपर्यंत गेल्यानंतर ना, बघा इथं आता समजा तुमच्याकडे गोल्ड 2900 आहे, बरोबर? हा सर. 2900 वरून 2903 ला गेलंय. किती पॉईंटने मार्केट वाढलंय? 2903 ला गेलंय. 3 पॉईंट. 3 पॉईंट वाढले, बरोबर? तुम्ही मला जरा सांगा, प्रॉफिट झालाय की लॉस झालाय? प्रॉफिट झालंय सर 3%. मी तुम्हाला म्हटलं मी बाय केलाय की सेल केलाय? काहीच म्हटलं नाही. मग प्रॉफिट लॉस कसा तुम्ही ठरवू शकता? अच्छा सर. नाही मार्केट वरती गेलंय सर. हा, मार्केट वरती गेलं एवढाच विषय आहे. बाय केला की सेल केला हे माहित नाही ना तुम्हाला? हा, नाही सर. बरोबर ना? आता 2900 इथे 2897, बरोबर ना? खाली 3 पॉईंट आहेत, वरती 3 पॉईंट आहेत, बरोबर आहे? हा सर. हा, खाली 3 पॉईंट आहेत, वरती 3 पॉईंट आहेत, लक्षात घ्या. आता तुम्ही मला सांगा, इथं सेलची एंट्री आपली आता काय होणार? इकडे खाली गेल्यामुळे काय होणार? सर थोडं माझं नेटवर्क प्रॉब्लेम आहे सर. स्लो ओके. चालतोय मी. हे बघा 2900 वरून आता एक काम करा, 2900 वरून
2900 ला दिसत तुमची नाही. अच्छा दिसतं तुम्हाला नेटवर्क दिसतं का प्रॉपर? हा सर आता आलं ते सेल लिहिलंय ते. ओके एंट्री प्राइस 2900 आहे. 2900 वरून मार्केट म्हणजे वरच्या बाजूला गेले थोडक्यात इथे. आणि तुमची ओके. एंट्री कोणती? हा. सेलची. इथे लॉस होणार का प्रॉफिट होणार सांगा मला फक्त. लॉस. होणार सर. इथे लॉस होणार बरोबर. इथे लॉस हा होणार सर. आणि इकडं वरती गेलं तर काय होणार तुम्हाला? प्रॉफिट होणार बरोबर. बरोबर. हा सर. आता बघा किती पॉईंट मुवमेंट केली मार्केटनं? 3 पॉइंट सर. 3 पॉईंट केली बरोबर ना. 3 पॉईंट. आता इथे पहिला लॉट साईज काय येणार तुमचा? 0.01 चा लॉट साईज येणार बरोबर. हा सर. 0.01 चा लॉट साईज ज्यावेळेला 3 पॉईंट मुवमेंट करतो त्यावेळेला एक तर $3 प्रॉफिट होणार किंवा $3 लॉस होणार. ओके 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 कळलं का तुम्हाला? ओके सर. किंवा हा, सर. कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला इथं प्रॉफिट लॉस मला वाटते पहिल्या 1 नंबरच्या लेक्चर मध्ये दाखवले. इथं ज्यावेळेला एंट्रीवर ज्यावेळेला प्राइस वगैरे सगळं टाकताय त्यावेळेला इथं प्रॉफिट किती होणार लॉस किती होणार हे दाखवलेलं आहे. हा सर दाखवलंय सर. ओके ओके. हा हा सर. लेक्चर मध्ये मी दाखवले बघा किती होते ते प्रॉफिट तिथं बघू शकता तुम्ही. चालेल चालेल सर. ते विसरलो सर. ते कोपऱ्यात दाखवते ते हा लॉट साईज प्रमाणे. दिसतंय ते लक्षात घ्या. पिप्स काउंटिंग ज्या दिवशी मी शिकवलं त्या दिवशी तुम्हाला प्रॉफिट लॉस किती होते काय होते मार्जिन किती लागते लिव्हरेज किती लागते लिव्हरेज वाढवल्यानंतर काय होते मार्जिन कमी होते हे सगळं दाखवलेलं आहे. व्हिडिओ चेक करा तुम्ही लेटेस्ट मधले 2. हा सर सर. हा बघितलं सर. ते विसरलेलो सर थोडं. ओके ओके ठीक आहे नो प्रॉब्लेम. ओके सर चालेल. हा. कोपऱ्यात दाखवते सर. हा ओके ठीक आहे. हा त्याच्यानंतर ना बाय स्टॉपचं लिहून घेतलं असेल मला वाटतं. सेल स्टॉपचा एक स्क्रीनशॉट मारून घ्या. घेतला स्क्रीनशॉट मारून. हो. मला सांगा ही ऑर्डर कुठं प्लेस होणार चालू मार्केट प्राइसच्या? वरती होईल वरती 100%. हो. त्याच्यानंतर सेल स्टॉप कुठे होणार सांगा? हे होईल करंट मार्केट प्राइस खाली ना. हो. ओके. त्याच्यानंतर बाय लिमिट कुठे होईल सांगा? करंट मार्केट प्राइसच्या खाली होईल. खाली होईल. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर सेल लिमिट कुठे होईल सांगा? वरती होईल. वरती होईल बरोबर ना. समजलं तुम्हाला? त्याच्यानंतर ऑर्डरचे किती प्रकार शिकलोत आपण? टोटल 6 शिकलो बरोबर ना. टोटल 6 शिकलोत. ह्या डायरेक्ट प्रॉफिट लॉस ह्या चालू करतात लक्षात घ्या. आणि ह्या पेंडिंग ऑर्डर कारण की मार्केट जोपर्यंत तुमच्या ऑर्डर जवळ येत नाही तोपर्यंत ऑर्डर आत येत नाही म्हणून त्याला काय म्हटलं जातं? पेंडिंग ऑर्डर म्हटलं जातं लक्षात घ्या. कळलं? त्याच्यानंतर ट्रेलिंग स्टॉप लॉस माहिती आहे सर्वांना? ट्रेलिंग स्टॉप लॉस माहिती का सर्वांना? कोणाला माहित नसेल तर माईक ऑन करा. सर म्हणजे प्राइस वाढत गेली तर स्टॉप लॉस आपला लहान कमी करत न्यायचा तो. हा म्हणजे थोडक्यात मी तर स्क्रीनवर दाखवतो. हे बघा एखादी गोष्ट तुम्ही 100 रुपयाला खरेदी केली बरोबर. एखादी गोष्ट 100 रुपयाला खरेदी केली आणि 100 रुपयाला ही तुमची एंट्री प्राइस आहे लक्षात घ्या. ही तुमची एंट्री प्राइस आहे आणि त्यावेळेला तुम्ही एसएल कितीचा लावलाय? 80 रुपयेचा लावलाय. आता मला सांगा इथून जर मार्केट इथपर्यंत आलं तर लॉस कितीचा होणार तुमच्याकडे? तर 20 रुपयाचा लॉस होणार बरोबर ना. हा बरोबर. आणि इथं बघा इकडून मार्केट आलं इथं 80 ला न जाता मार्केट वरती गेलं. वरती कितीला गेलं? 500 ला गेलं. आता तुम्हाला प्रॉफिट किती व्हायला लागला सांगा मला? 400चा. 400चं तुम्हाला प्रॉफिट होला बरोबर ना.
हो. आता 400चा प्रॉफिट होत असताना जे एल इथं लावलेला हा एल तुम्ही मुव्हिंग करून इथे वरती कुठेतरी आणू शकता ना, हो. बरोबर ना. आता 100 वरून मार्केट 500ला गेले, त्यावेळेला तुम्हाला 400चा प्रॉफिट व्हायला लागलाय. मग त्यावेळेला तुम्ही 200ला एल आणून ठेवू शकता ना, बरोबर आहे ना. त्यावेळेला तुम्ही 200ला एल आणून ठेवू शकताय. यानं काय होणार आहे सांगा मला, 200ला एल आणल्यामुळे काय होणार आहे? मार्केट जरी 500 वरतून खाली आलं 200 किंवा तर तिथे तो आपले एक्झिट होऊन जाईल. हा ट्रेड म्हणजे वरून जर मार्केट 200ला आलं तर ट्रेड तुमचा काय होणार आहे, एक्झिट होणार आहे, बरोबर ना. हो. ट्रेड तुमचा एक्झिट होणार आहे. मग तुम्ही तुमचा इथं प्रॉफिट सेफ राहील का लॉस होणार? नाही, प्रॉफिट सेफ राहील. प्रॉफिट सेफ राहील. किती सेफ प्रॉफिट केला सांगा तुम्ही? 100. 100 रुपये. 100 रुपयाचा प्रॉफिट तुम्ही सेव्ह केला, लक्षात घ्या. ज्यावेळेला मार्केट 500ला गेलेलं त्याला सेव्ह केला, बरोबर ना. आणि हे स्टॉप लॉस जे मुव्हिंग केलं आपण खाली 80ला जो स्टॉप लॉस होता तो 200 वर नेऊन ठेवला, याला काय म्हणतात, ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणतात, लक्षात घ्या. समजलं स्टॉप लॉस ट्रेलिंग म्हणजे काय? समजलं का सर्वांना स्टॉप लॉस ट्रेलिंग म्हणजे का? हो. हा. त्याच्यानंतर ना मला सांगा, बाय मध्ये स्टॉप लॉस कोणत्या साईडला येणार? खालच्या साईडला येईल. खालच्या साईडला. टार्गेट कोणत्या साईडला येणार बाय मध्ये? वरच्या वरच्या साईडला. सेल मध्ये स्टॉप लॉस वरच्या वरच्या साईडला. वरच्या साईडला आणि सेल मध्ये टार्गेट खालच्या साईडला. खालच्या साईडला. ओके डन. त्याच्यानंतर ना ऑर्डर प्लेस करायच्या. जे नवीन स्टुडंट आहेत त्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या. ऑर्डर प्लेस करायचा. काय करायचं सांगा ऍक्च्युअल मध्ये इथे मला काय लिहिले सांगा. हे मार्केट एक्झिक्युशन करंट मार्केट प्राइसला बाय करायचंय. इकडे बाय करायचं आणि इकडे सेल करायचं. ही स्क्रिप्ट ओपन करायची, इथे सेल करायचं. ही स्क्रिप्ट ओपन करायची, इथे सेल करायचं. ही स्क्रिप्ट ओपन करायची, इथे सेल करायचं. ओके तसंच इकडे बाय करायचं, लक्षात घ्या. ओके स्क्रीनशॉट घ्या. नवीन स्टुडंट आहेत त्यांनी, त्यांच्यासाठी हा टास्क आहे, लक्षात घ्या. नवीन जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी टास्क आहेत आणि त्यांना मी एक टेलिग्रामचा ग्रुप पण देणार आहे. त्या ग्रुपला त्यांनी याचे स्क्रीनशॉट काढून टाकायचे आहेत, म्हणजे टास्क झाल्यानंतर. स्क्रीनशॉट झाला असेल तर हँड राईज करा. स्क्रीनशॉट झाला असेल तर हँड राईज करा. एक काम करतो, मी टेलिग्रामची लिंक देतो, शेअर करतो. टेलिग्रामला टास्क करून तुम्हाला फोटो टाकायचे आहेत, लक्षात घ्या. लिंक चॅटबॉक्स मध्ये आलेले बघा. बघा आली का लिंक? चॅटबॉक्स मध्ये लिंक आलेले बघा. गुगल मीटच्या चॅटबॉक्स मध्ये लिंक आलेले, जॉईन करून घ्या. गुगल मीटच्या चॅटबॉक्स मध्ये लिंक आलेलं, जॉईन करून घ्या फास्ट मध्ये.
गुगल मीटच्या नंतर मी ग्रुपवर टाकतो तुमच्यासाठी. एक काम करतो, टास्क जो आहे त्याचा स्क्रीनशॉट मारतो आणि तुम्हाला पाठवतो. बघा इमेज आली का बघा. हॅलो. हा ओके ठीक आहे. त्याच्यानंतर ना स्क्रीन दिसते ना तुम्हाला. इथे काय करायचं सांगा मला. पेंडिंग ऑर्डर बाय लिमिट आणि सेल लिमिटला त्या करन्सीला ऑर्डर टाकायची. ऑर्डर टाकायची बरोबर ना. ह्या म्हणजे इकडचे सगळे आहेत ते बाय लिमिट. याने काय होणार आहे सांगा जरा मला. ह्या ऑर्डर टाकल्यामुळे काय होणार आहे. कन्सेप्ट क्लिअर होईल आमचे. कन्सेप्ट क्लिअर होतील. जे नवीन स्टुडंट आहेत त्यांचं जे कन्फ्युजन आहे ते सगळं क्लिअर होईल. लक्षात घ्या. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, ऑर्डर प्लेस करायची. ओके. याचा पण स्क्रीनशॉट टाकतो तुमच्याकडे, म्हणजे तुम्हाला उद्या टास्क केल्यानंतर तुम्ही मला ग्रुपला सेंड करू शकता. बघा सेकंड फोटो आला का. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर थर्डला काय करायचं सांगा मला. बाय स्टॉप सेल शॉपची ऑर्डर टाकायची. हा बाय स्टॉप सेल शॉपच्या ऑर्डर टाकायचे तुम्हाला. आणि ऑर्डर टाकल्यानंतर ना स्क्रीनशॉट काढून ग्रुपला सेंड करायचं त्या टेलिग्रामच्या. आलं हे. टोटल तुमच्याकडे 3 स्क्रीनशॉट झाले बरोबर ना. 3 मध्ये 8 ऑर्डर आहे. टोटल किती ऑर्डर झाल्या सांगा मला. 24 झाले. 24 झाल्यात. मग 24 ऑर्डरला तुमच्याकडे जर 24 ला एसएल लावायचे आहेत आणि 24 ला टीपी लावायचे. टोटल एसएल आणि टीपी किती लावायचे तुमच्याकडे 48. 24 जे काय ऑर्डर आहेत त्यांना स्टॉप लॉस पण लावायचं आणि टार्गेट पण लावायचं आहे. लक्षात घ्या. स्टॉप लॉस पण लावायचं आणि टार्गेट पण लावायचं. आणि त्यानंतर ना त्याचा स्क्रीनशॉट स्टॉप लॉस आणि टार्गेट लावलेला तिथे दिसतोय बघा. त्या ऑर्डरवर टॅप झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये दिसतोय. त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि ग्रुपला टाकायचा ह्या. ओके. समजलं तुम्हाला टास्क. येस. हा टास्क केल्यामुळे तुमचं एकतर म्हणजे तुमचं एकतर स्पीड वाढणार आहे ऑर्डर टाकण्याचं. प्लस जे कन्फ्युजन आहे ते दूर होणार आहे. त्यामुळे तुमचा एक प्लस पॉईंट असू शकतो. कारण की आळशी होऊ नका. येत असेल तरी पण करण्याचा प्रयत्न करा. याने काय होणार आहे की तुमच्याकडे एक व्ह्यू क्लिअर होणार आहे किंवा स्पीड वाढणार आहे. लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर ना हे टायटल टाकून घ्या. फंडामेंटल अनालिसिस मूलभूत विश्लेषण. मूलभूत विश्लेषण फंडामेंटल अनालिसिस. सांगू शकताय मला फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय असतंय. हॅलो. रेखा मॅडम आवाज येतोय. हॅलो. आवाज येतोय. ओके ठीक आहे. सांगू शकता की तुम्ही मला फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय आहे. एवढी आयडिया नाही येत. ओके ठीक आहे. रेखा मॅडम तुम्ही सांगू शकता. सर म्हणजे न्यूज डिपेंडेंट आपण ट्रेड घेत असेल तर
फंडामेंटल अनालिसिस मध्ये येणार पूर्ण मार्केटचं पूर्ण याचं बॅकग्राऊंड वगैरे सगळं. ओके, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात इंडियन मार्केटमध्ये ज्यावेळेला तुम्ही स्टॉक मार्केट करताय त्यावेळेला फंडामेंटल अनालिसिस म्हणजे त्या कंपनीबद्दलची थोडक्यात सगळी माहिती घेणे, बरोबर ना? मग तिची बॅलन्स शीट काय आहे, त्याचा अॅन्युअल ग्रोथ काय आहे, त्याच्यामध्ये त्या वर्कर किती आहेत, मग त्याच्यानंतर ती कंपनी कर्जात आहे काय, बरोबर ना? त्या कंपनीचे ऍसेट किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करून त्या कंपनीमध्ये ज्यावेळेला इन्व्हेस्ट करतो त्यावेळेला ते जे काय अनालिसिस करतो, म्हणजे एका कंपनीचं जे काय अनालिसिस करतात त्याला काय म्हणतात, फंडामेंटल म्हणतात, बरोबर ना? येस सर. हा, आता तुम्ही सांगा, ते झालं एखाद्या कंपनीचं, बरोबर आहे. आता इथं तुम्ही करन्सी मार्केट करताय, मग कशाचं अनालिसिस करावं लागेल तुम्हाला? जीडीपीचाच असेल एखादं. कशाचं म्हणताय? जीडीपीचं. हा, ओके, जीडीपीचं. म्हणजे थोडक्यात देशाचा तुमचा जर आर्थिक विकास जर ठरवायचा असेल तर त्याच्यासाठी काय बघायला पाहिजे तुम्हाला? आर्थिक विकास दर, व्याजदर, महागाई, बेरोजगारी, बरोबर ना? तुमच्या देशात ते क्रूड ऑइल किती आहे, म्हणजे कच्च्या तेलाचे हे किती आहे, साठा किती आहे, या सगळ्या गोष्टीचा अनालिसिस करायला पाहिजे ना तुम्हाला, बरोबर ना? आणि त्या अनालिसिस करून जे न्यूज काढल्या जातात त्याला काय म्हणतात? फंडामेंटल अनालिसिस. त्या न्यूज नुसार जो डेटा काढला जातो त्या डेटाला काय म्हणतात? फंडामेंटल अनालिसिस. समजलं सर्वांना फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय? हॅलो. हो. हो सर. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर सेंटिमेंटल अनालिसिस म्हणजे सांगू शकताय कोण आहे? ओके, अशा पद्धतीच्या न्यूज असतात मार्केटमध्ये. व्याजदर, इंटरेस्ट रेट, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी एनएफपीचे न्यूज येतात, नॉन फॉर्म पेरल्स. त्याच्यानंतर बुधवारी ऑटोमॅटिक डाटा प्रोसेसिंग, त्याच्यानंतर आयजीसी, कच्च्या तेलाच्या याद्या, जीडीपी, अशा न्यूज असतात. ह्या न्यूज कशा रीड करायच्या, काय करायच्या तुम्हाला मी दाखवतो प्रॉपर. त्याच्यानंतर फंडामेंटल अनालिसिस झालं आपलं. त्याच्यानंतर सेंटिमेंटल अनालिसिस म्हणजे काय सांगू शकते कोण? ज्यांचा डेटा येत नाही इन्फॉर्मेशन. ज्यांचा डेटा येत नाही, बरं ठीक आहे. मी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. त्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल की सेंटिमेंटल अनालिसिस काय आहे. व्हिडिओ बघितला हा? हो सर. बघितलं ना? हो हो. कोका कोलाचे प्राइस तेव्हा पडले होते काहीतरी, असं झालं होतं ना? बरोबर आहे ना? म्हणजे थोडक्यात काय असेल सांगा, सेंटिमेंटल अनालिसिस म्हणजे काय असेल थोडक्यात? एखादी गोष्ट न बोलता होती जरा. एखादी गोष्ट न बोलता तसं म्हणता येणार नाही. कसं, तुमची भावना व्यक्त करून एखाद्या गोष्टीवर जर इम्पॅक्ट पडत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? भावनिक विश्लेषण किंवा सेंटिमेंटल. ओके. ओके. हा, मग त्याच्यामध्ये इंडियन मार्केटमध्ये तुमच्याकडे बजेट वगैरे असते बघा, बरोबर ना? हो हो. बजेट दिवशी मार्केट काय करतं? मुवमेंट करतं ना? मुवमेंट करतं. त्याचा डेटा येतो का? नाही. नाही, नाही. बरोबर ना? हो हा, सेंटिमेंटल अनालिसिस समजले सर्वांना? हो हो. हा, तसं आता समजा अमेरिकेचे इंटरेस्ट रेट वाढलेत तर मग मार्केटवर इम्पॅक्ट पडणार ना? हो. हा, मग त्याच न्यूजला वगैरे काय म्हणतात, म्हणजे जे स्पीच असतात, भाषणं वगैरे असतात, त्याला सेंटिमेंटल अनालिसिस म्हणतात थोडक्यात, लक्षात घ्या. ओके, हो. समजलं? आता ह्या न्यूज कुठे येतात? सेंटिमेंटल आणि फंडामेंटल न्यूज कुठे येतात? मग त्या न्यूज कुठे येतात तुमच्याकडे? फॉरेक्स फॅक्टरीला. लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. फॉरेक्स फॅक्टरी. न्यूज कुठे बघायच्या? फॉरेक्स फॅक्टरी.
न्यूज कुठे बघायच्या? फॉरेक्स फॅक्टरी. नोट डाऊन करून घ्या सर्वांनी. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर ना न्यूज कशा बघायच्या काय बघायच्या तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्या अगोदर हा एक शेवटचा हे आहे आपल्याकडे स्लाइड, ती नोट डाऊन करून घ्या. सगळ्यात महत्वाच्या बातम्या IMP बातम्यात लक्षात घ्या. सगळ्यात ब्रँडेड न्यूज आहेत या न्यूजला एकतर तुमचं कॅपिटल वाचवायचं असेल तर थांबणं सगळ्यात बेटर आहे, लक्षात घ्या. या सगळ्याच्या स्क्रीनवर तुम्हाला हे दिसतात न्यूज, त्यांची नावं लिहून घ्या. एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट रेट, अनएम्प्लॉयमेंट, ADP and NFP and GDP, CPI, PPI ह्या एवढ्या ज्या न्यूज आहेत त्या ब्रँडेड न्यूज आहेत आणि ह्या न्यूजला मार्केटवर मुवमेंट येतो, लक्षात घ्या. आणि तो मुवमेंट कसा पकडायचा असतो, काय पकडायचा असतो हे पण तुम्हाला मी दाखवतो. सर ADP म्हणजे काय? ऑटोमॅटिक डाटा प्रोसेसिंग. ओके. तिथे न्यूज मध्ये सगळं तुम्हाला मेन्शन असते, काय कशा इम्पॅक्ट पडणार असते, काय कमी झालं ते तिथं असतं सगळं माहिती. पण ऍक्च्युअल मध्ये कसं असते, न्यूज जरी तुमच्याकडे पॉझिटिव्ह लागून दे किंवा निगेटिव्ह लागून दे, फक्त तुम्ही एका दिवसाचा विचार करता, लक्षात घ्या. पण तसं नसतं, लक्षात घ्या. मागचे 4-5 वर्ष काय झालं त्याच्यावर डिपेंड काही गोष्टी असतात. त्यामुळे न्यूज पॉझिटिव्ह लागली तरी मार्केट कधी कधी वरती जात नाही, कधी कधी खाली जातं, लक्षात घ्या. त्यामुळं न्यूज असेल तर सगळ्यात बेस्ट ट्रेडिंग तुम्ही थांबवलं तर बेस्ट असतं, लक्षात घ्या. कारण की तुम्ही नवीन आहात, लॉस मध्ये जाण्यापेक्षा तुमचं कॅपिटल सुरक्षित राहणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, बरोबर ना? नोट डाऊन झालं असेल तर हँड राईज करा. हॅलो सर. हा बोला. झिरो स्पीड अकाउंट करण्यासाठी काय करावं लागतं? झिरो स्प्रेडचे अकाउंट काढायचं असेल तर $500 डिपॉझिट Spread. करावं लागतं. हा, नंतर डिपॉझिट करून तू- झिरोचं तुम्हाला पहिल्यांदा करायचं बोला. तुम्हाला डिपॉझिट करायचं का? तुम्ही करणार का म्हणते ते अकाउंट हे देणार का? मेसेज करा, नंतर मी तुम्हाला सांगतो. नंबर काय सर? ते कोणतं? ते वैभव म्हणून एक नंबर आहे आणि 2 हो. नंबर आहेत. कोणाला? वैभव पण आहे, माझा पण आहे. ग्रुपमध्ये 29 नंबर आहे, तो माझा आहे बघा. ओके ओके. 29 ला करतो मी. हा चालतं, ठीक आहे. ओके. आयडी आणि पासवर्ड पाठवू त्याला? पाठवा, चालतंय. चालेल चालेल. नोट डाऊन झालं असेल तर हँड राईज करा. आपण गुगल क्रोम वर बघणाऱ्या न्यूज कशा रीड करायच्या त्या. ओके ठीक आहे, आपण गुगल क्रोम वर जाऊ. कोणत्या वेबसाईटला आपण न्यूज बघणार आहोत सांगा? www.forexfactory.com. हो का, ओपन केली फॉरेक्स फॅक्टरी, 1 नंबरला वेबसाईट येते. त्या वेबसाईटच्या आतमध्ये जायचं. वेबसाईटच्या आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर ना इथे बघा, इथे एक फिल्टर असतो तुमच्याकडे. इथे पण एक फिल्टर असतो कोपऱ्यात. या फिल्टर मध्ये काय करायचं आहे, हे येलो बॉक्स आणि सिल्वर जो बॉक्स आहे हे काढून टाकायचं आहे. हे फोल्डर काढून टाकायचे आहेत, कारण की ह्याचा मार्केटवर जास्त इम्पॅक्ट पडत नाही, लक्षात घ्या. बरोबर आहे. आता हा डार्क रेड आहे, ह्याचा इम्पॅक्ट जास्त पडेल का मार्केटवर? 100%. बरोबर ना. याच्यापेक्षा थोडा, म्हणजे इथे 100% जर इम्पॅक्ट पडत असेल तर इथं तुमच्याकडे 70% मार्केटवर काय होणार, इम्पॅक्ट पडणार, लक्षात घ्या. ओके.
त्यामुळे हे दोन मार्क आहेत ते काढून टाकायचे आणि अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर ना जेवढ्या काही रेड फोल्डर आणि ऑरेंज फोल्डर न्यूज असतील तेवढ्याच दिसतील तुम्हाला. बघा आजच्या दिवशी कोणत्या फोल्डरचे न्यूज होता? ऑरेंज फोल्डर. जास्त इम्पॅक्ट पडत नाही याचा, रेड फोल्डरचा जास्ती पडतो, बरोबर ना. आता आपण आज कोणती तारीख आहे? 24 तारीख आहे, बरोबर ना. आपण काय करूया, पुढच्या तारखेचं उद्याचं बघूया. उद्या न्यूज आहे का सांगा मला? हो, रेडवाले म्हणजे न्यूज आहे. रेड फोल्डर न्यूज आहे. कुणाची न्यूज आहे? USD ची, बरोबर ना. प्रेसिडेंट ट्रम्प. ट्रम्प काका बोलणार आहेत, बरोबर ना. आता तुम्ही मला सांगा, इथं डेटा येतोय, डेटा आला ना इथे. हो. ह्या वरच्या न्यूजला डेटा आहे का सांगा मला? नाही. मग वरची न्यूज कोणती आहे? सेंटिमेंटल. आणि खालच्या न्यूज कोणत्या आहेत? फंडामेंटल. समजलं फंडामेंटल आणि सेंटिमेंटल काय असते? ओके, ठीक आहे. आता इथं ते काय बोलतील त्याच्यावर मार्केट इम्पॅक्ट पडणार, बरोबर ना. यस. समजलं. त्याच्यानंतर ना ही USD ची न्यूज आहे बघा. USDच्या किती न्यूज आहे? USDच्या 3 आहेत, बरोबर. हा, आता ह्या रीड कशा करायच्या तुम्हाला सांगतो. आता सिंपल अगदी सिंपल सांगतो, लई कॉम्प्लिकेटेड नाही करायचं. हा फोल्डर ओपन करायचा. हा फोल्डर ओपन केला. त्याच्यानंतर ना इथे काय लिहिले बघा, इफेक्ट मध्ये काय लिहिले बघा. युज्युअल इफेक्ट मध्ये ऍक्च्युअली ग्रेटर दॅन फॉरकास्ट इज गुड फॉर करन्सी. फॉरकास्ट किती आहे सांगा मला? 4.3. मग त्याच्यापेक्षा ग्रेटर सांगितलं की लेस दॅन सांगितलंय? ग्रेटर सांगितले. मग किती यायला पाहिजे इथं? साधारण 5 तर यायला पाहिजे, बरोबर ना. बरोबर. मग ती न्यूज काय लागणार आहे? पॉझिटिव्ह लागणार, बरोबर. ओके. ही न्यूज ज्याला पॉझिटिव्ह लागत्या त्यावेळेला इथं कलर कोणता येतो त्याचा? ग्रीन येतोय, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर पुढं आता दुसरी न्यूज बघा. ही दुसऱ्या फोल्डर मध्ये गेलो आपण. इथं पण ग्रेटर दॅन दिसतंय तुम्हाला? ग्रेटर दॅन म्हणजे 103 पेक्षा डेटा किती यायला पाहिजे? जास्त आला पाहिजे. म्हणजे साधारण किती? 110 आला पाहिजे, बरोबर ना. हा, 110 आला की काय होणार? ग्रीन येणार. आणि 103 पेक्षा कमी आल्यानंतर काय होणार? रेड येणार. ओके. त्याच्यानंतर तिसरा फोल्डर ओपन करूया आपण. तिसरा इथे पण काय दिले बघा, इफेक्ट काय दिले बघा, ग्रेटर दॅनचा. म्हणजे आता इथं -2 आहे, बरोबर ना. मग इथं ग्रेटर दॅन कसं होणार? इथं -1 किंवा 0 येऊ शकतो, बरोबर ना. किंवा पॉझिटिव्ह साईन येऊ शकतो, बरोबर ना. त्यावेळेला पॉझिटिव्ह लागणार, लक्षात घ्या. ओके. तेव्हा काय इथे फॉरकास्ट किती केलं होतं? 19 मायनस केलं होतं. इथे किती आला? -14 आला. पॉझिटिव्ह आला ना हा. इथं फॉरकास्ट किती केलं होतं? 10 केलं होतं. किती आला डेटा? 10. कलर आला ह्याला? इक्वल झालं ना. बरोबर. आता समजा तिन्हीच्या तिन्ही न्यूज पॉझिटिव्ह लागल्या, लक्षात घ्या. तिन्हीच्या तिन्ही न्यूज ग्रीन लागल्या तर काय होणार आहे? मार्केट वरती जाणार आहे. मार्केट वरती नाही जाणार, USD वरती जाणार आहे फक्त. बरोबर ना. USD वरती जाणार आहे. मग तुम्ही मला सांगा, USD वरती जाणार, बरोबर. परवा दिवशी तुम्हाला मी बेस आणि कोट करन्सी शिकवलंय, बरोबर. ही एक नंबरच्या पेअर मध्ये युरो ही करन्सी बेस आहे, बरोबर का? बरोबर. आणि USD काय? कोट आहे, बरोबर. कोट आहे. हा, आता इथं पॉझिटिव्ह लागणार आहे. न्यूज तुमची पॉझिटिव्ह लागली, मग USD कुठे जाणार आहे? खाली पडणार. USD कुठे जाणार? वरती जाणार ना. USD वर जाणार. USD वर जाणार. आणि युरो कुठे जाणार? खाली जाणार. म्हणजे कोट करन्सी वरती जाताना बेस करन्सी खाली जाते, बरोबर ना. आता तुम्ही मला सांगा, मग ह्या करन्सी मध्ये जर तुम्ही कोणती एंट्री घेणार? मग यामध्ये बाय करणार का सेल करणार? इथं सेल करायचं. एक नंबरला जी स्क्रिप्ट असते बेस, ती कुठं जाईल त्याच्याप्रमाणे आपण व्ह्यू ठरवायचा. म्हणजे आता इथं सेल करणार, बरोबर ना. इथे काय करणार सांगा मला? सेल करणार. इथं पण सेल करणार. इथे काय करणार? बाय करणार. कारण की इथं कोट करन्सी कोण आहे? JPY आणि बेस करन्सी USD आहे. मग USD पॉझिटिव्ह न्यूज लागल्यामुळे कुठे जाणार आहे? वरती जाणार आहे. मग इथं बाय करावं लागणार तुम्हाला, बरोबर ना. इथे पण बाय करावं लागेल. इथे पण बाय करावं लागेल, बरोबर ना. इथे पण इथे सेल येणार तुमच्याकडं. इथं पण सेल येणार, बरोबर ना. आणि इथं सांगा
इथे इम्पॅक्ट नसेल ना. इथे impact नाही. काहीच नाही, कारण की युएसडी नाही आहे त्याच्यामध्ये, बरोबर ना. इथे काय करणार सांगा मला. सेल करणार. सेल मारणार, कारण की युएसडी वरती जात असणार, गोल्ड कुठे जाणार, खाली जाईल. खाली जाणार, बरोबर. समजलं हे. हो न्यूज कशा रिडिंग करायचं समजलं, हो बरोबर ना. आता इथं निगेटिव्ह डेटा आला की जिथं जिथं आता निगेटिव्ह आला म्हणजे युरो वरती जाणार, मग इथं तुम्ही बाय करणार, बरोबर ना. इथं पण बाय येणार, इथं सेल येणार, इथं सेल येणार, इथं सेल येणार, इथं बाय येणार, बरोबर का. इथं पण बाय येणार, बरोबर ना. आणि ही निगेटिव्ह लागल्यामुळे गोल्ड मध्ये काय येणार तुमच्याकडं, बाय. बायचा ट्रेड येणार, बरोबर. समजलं हे तुम्हाला, हो बरोबर ना. आता एक एकदा काय होतं तुम्हाला सांगतो, न्यूज सगळ्या पॉझिटिव्ह लागल्यात, मग कोण वरती जाणार आहे, युएसडी, आणि गोल्ड खाली जाणार आहे, बरोबर. मग हो. एक एकदा न्यूज पॉझिटिव्ह लागून पण मार्केट त्याप्रमाणे इम्पॅक्ट करत नाही. माहिती तुम्हाला का करत नाही, माहिती आहे तुम्हाला. मार्केट कशाच्या बेसवर चालतंय, लिक्विडिटीच्या बेसवर चालतंय, बरोबर ना. हा हो का, लिक्विडिटी बेस. आता गोल्ड मध्ये आपण ट्रेडिंग करायला, लक्षात घ्या, हा गोल्ड आहे तुमच्याकडं, आणि मार्केट असं साईडवेज गेलंय, आणि साईडवेज मार्केट गेल्यानंतर ना युएसडी ची न्यूज काय लागल्या, निगेटिव्ह लागल्या. निगेटिव्ह लागल्यानंतर गोल्ड कुठं जाणार आहे, वरती जाईल. वरती जाणार, बरोबर ना. पण ह्या कंडिशन मध्ये ह्याच्यावरती किती एसएल पडलेत ना तुमच्याकडे, ओके बरोबर ना. ह्याच्या खाली पण एसएल पडलेत, बरोबर. आता इथं समजा एक 5 लाख एसएल आहेत, इथं तुमच्याकडे 5 लाख एसएल आहेत, आणि इथं 1 लाख एसएल आहेत. मग एसएल कुठल्या बाजूच्या हंटिंग करणार, 5 लाख ज्याकडे जास्त आहे तिकडचं. ते करणार, आणि मग मार्केट कुठं जाणार, त्याच्या अपोजिट साईडला जाणार ना. ओके. मग इथं न्यूज निगेटिव्ह लागले युएसडीची, मग युएसडी खाली आणि गोल्ड वरती जाणार असते, बरोबर ना. हो मग मार्केट न्यूज वर चालते का लिक्विडिटीवर चालते, लिक्विडिटीच म्हणायला लागेल. लिक्विडिटीवर चालते, लक्षात घ्या. न्यूज वर मार्केट नाही चालत, लिक्विडिटीवर चालतंय. मग त्यावेळेला काय करतात, तिकडे एसएल घेतात तुमचा, एसएल घेतल्यानंतर खालचे पण एसएल घेतात, आणि मग त्याच्यानंतर ती वरती घालवू शकतात, लक्षात घ्या. कळलं तुम्हाला. त्यामुळं न्यूजला तुम्हाला ट्रेडिंग जर पहिल्यांदा करायला येत नसेल तर डेमोवर ट्राय करा, रिअलला करू नका. कारण की सगळ्यात जास्त महत्वाचं तर तुमचं कॅपिटल गेल्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये काही करू शकत नाही, बरोबर आहे ना. समजलं. न्यूज मध्ये एक क्वेश्चन आहे, हा, तो न्यूज रिफ्लेक्ट व्हायला किती टाइम लागतो असं काही. रिफ्लेक्ट व्हायला म्हणजे न्यूजच्या अगोदर 5 मिनिटं इम्पॅक्ट चालू होतोय. न्यूज चालू व्हायच्या, न्यूज 7 ला असेल तर 7 ला 5 मिनिटं कमी असताना न्यूजचा इम्पॅक्ट चालू होतो मार्केटवर, लक्षात घ्या. सर ते जिथं न्यूज आपण बघितलं ना त्याच्या बाजूला जे टायमिंग शो करत होतं ते हा. आपलं ऍक्च्युअल टायमिंग शो करतं की त्यांचं आपलं टायमिंग शो करतं. आता किती वाजलेत बघा, 10:42 झाले. टायमिंग आहे की इथं. आणि उद्याच्या न्यूज आहेत ते, मला वाटतं 1 मिनिट थांबा. ही न्यूज किती आहे बघा, 10:42 PM उद्याच्या, उद्या संध्याकाळी न्यूज आहे ही बहुतेक. नाही 1 मिनिट, हा PM डेटा आहे, हा ही उद्या न्यूज आहे बघा ही. त्याला बहुतेक मला हे दिलेलं नाहीये, टायमिंग दिलेलं नाही, म्हणजे कधी काय होईल ते त्यांच्यानुसार असतं ते. समजलं. आणि तुम्ही पुढच्या आठवड्यापर्यंत न्यूज बघू शकता, अशा पूर्ण आठवड्याच्या पण न्यूज बघू शकता. इथं तुम्ही असा वीक लावला तर वीकच्या न्यूज दिसतात, लक्षात घ्या. टोटल अशा वीकच्या जेवढ्या काय इम्पॅक्ट असतील तेवढ्या न्यूज दिसतात इथं तुम्हाला. समजलं न्यूज कशा रिडिंग करायच्यात. आजच्या लेक्चर मध्ये कुणाला काय प्रॉब्लेम नाही. रेकॉर्डिंग मिळेल ना, हॅलो. रेकॉर्डिंग मिळेल ना. हो मिळेल, युट्यूबला मिळेल. सर अकाउंट MT5 ला ऍड करायचं आहे ते.
ऍड करायचं काय परवाच्या लेक्चर मध्ये बघा, परवाचा 2 नंबरचा लेक्चर आहे ना युट्यूबला, फेब्रुवारीचा, त्या लेक्चर मध्ये लास्टला व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओ मध्ये सगळं क्लिअर आहे, ते बघून करा. जानेवारीचे काय? जानेवारी नाही, फेब्रुवारी. बरोबर, चालेल चालेल. युट्यूबला आपलं चॅनल आहे, त्या युट्यूबच्या चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकता. बघा इकडे आपलं पण ते चॅनल आहे, रिजेक्टच झाले सर बरं का, ते आधार कार्ड काय घेतलं नाही. ते करून देतो, त्याचा काही विषय नाही, ते करून देतो तुम्हाला मी. बघा इथं त्यांचा व्हिडिओ मलाच फोन आला, त्यांनी काय म्हणले माहिती काय, बँक अकाउंट लागतं म्हणाले ते. नाही, करून देतो मी, Residential- ते करून देतो मी तुम्हाला. ते ऍक्च्युली मला तेवढा वेळ नव्हता म्हणून मी त्यांना पाठवलेलं, पण त्यांनी आधार कार्ड ऑनलाईन घेतलं नाही. बघा इथं फेब्रुवारी 2 नंबर दिसते का तुम्हाला? अच्छा, दिसते की सर. हा फेब्रुवारीचा पहिला लेक्चर आहे, हा फेब्रुवारीचा दुसरा लेक्चर आहे. हो. हे तुम्ही बघू शकताय. त्याच्यानंतर एकच मिनिट थांबा. हॅलो, मोहिरी सर, आवाज येतोय तुम्हाला? हो येतोय. हा सर येते. हे 2 लेक्चर तुम्ही हे करा. हो सर. हे 2 मिस झालेत आणि तिसरा आजचा होता. हो. आणि ज्यांचे मिस झाले त्यांनी हे बघून काढा, कारण की ह्याच्यामध्ये पण भरपूर काय काय. ओके. नोट्स वगैरे पण आहेत कसं? हो, नोट्स वगैरे आहेत. चॅनलला आपल्या नाव ट्रेड बिल ट्रोजन हॉर्स, जे क्लासचं नाव आहे ते आहे. नोट्स कुणाकडनं तुम्हाला मेसेज करतोय? मेसेज करा मला. तर क्लासला ट्रोजन हॉर्स कसं काय, म्हणजे त्याच्या मागचं रिझन काय आहे? ट्रोजन हॉर्स हा एक म्हणजे विजेता घोडा म्हणतात ना आपण, एक म्हणजे विजेत्याचं प्रतीक म्हणतो की ना आपण. अच्छा. तसा हा एक घोडा आहे. ती ट्रॉय सिटीवर युद्ध ज्या वेळेला केलं त्यावेळेला ह्या घोड्यामार्फत युद्ध झालं आणि त्यावेळेला ती ट्रॉय सिटी घेता आली त्यांना. आणि हे ओरिजिनल कन्सेप्टवर आहे, ते तुम्हाला समजेल. ट्रोजन हॉर्स तुम्ही जर टाकला इकडे तर तुम्हाला इथे हो. ते सैनिक त्याच्या घोड्यामध्ये लपून जातात. घोड्यामध्ये बसलेले लपून. हे ट्रोजन हॉर्स टाकल्यानंतर विकिपीडियाला तुम्हाला ट्रोजन हॉर्सचं इथं सगळं हिस्ट्री आहे रिअल, ह्याच्यावर तुम्हाला मग समजेल. आणि तो घोडा त्या युद्धाचं प्रतीक होता, त्यामध्ये ती ट्रॉय सिटी त्यांनी जिंकली. त्यामुळं आपण पण मार्केटमध्ये योद्धा म्हणून आलोय आणि आपल्याला मार्केटमध्ये जिंकायचं, लक्षात घ्या. हो सर. त्या पद्धतीने ते ट्रॉय हे आहे, लक्षात घ्या. कळालं तुम्हाला? हो सर. ओके, ठीक आहे. डॉक्टर साहेब, आवाज येतोय? हो सर. बोला. ते बायाज बद्दल विचारायचं होतं की आता 4 दिवस झाले बायाज हा तर रेंज बाउंडच झाला. हो, रेंज बाउंड झाला बायस. बघा काय झालं तुम्हाला सांगतो. इथे सिक्युरिटी आणि बायस 2 गोष्टी चेक करायच्या. ह्या कॅन्डलची हिनं काही सिक्युरिटी संपवली नाही, बरोबर? कुठल्या सर? ह्या ब्लॅक कॅन्डलची हिनं सिक्युरिटी संपवली का? नाही, सिंपल इनसाइड आहे. नाही, इनसाइड आहे. हिची किंमत नाही, लक्षात घ्या. ही पण इनसाइड आहे, हिची किंमत आहे नाही, तिची पण किंमत नाही. ह्या कॅन्डलची सिक्युरिटी पुढच्या कॅन्डलने संपवली, बरोबर? हो, बरोबर. म्हणजे हिची किंमत संपली. पण ह्या ब्लॅक कॅन्डलची वरच्या बाजूला फक्त हाय स्वीप केला, बरोबर? याच्या बाहेर मार्केट क्लोज झालं का? नाही झालं. म्हणजे बायस तुमचा अजून प्रेडिक्टेबल नाही. बायस काय व्हायला लागला तुमचा? रेंज बाउंड कन्फ्युज व्हायला लागलाय. आणि इथं बघा की टोटल ह्या कॅन्डलच्या वरती खालती कुठंच म्हणजे सिक्युरिटी हिची संपवली हिनं, पण हिच्या खाली वरती कोण गेले काय? नाही गेलं. मग हिची सिक्युरिटी हिनं संपवली, पण हिच्या वरती खालती कोण गेले काय? नाही गेले. पण हा बायसचा विषय झाला. बायस काय अजून क्लिअर नाही आपल्याला, बरोबर ना? पण आपलं थिंकिंग काय होतं की इकडे आपल्याला एक फेअरवेली गॅप होता. बरोबर, खाली. हो, फेअरवेली गॅप होता. आणि आपलं थिंकिंग काय की 2 कॅन्डलचा लो स्वीप करून मार्केट आतमध्ये क्लोज झाले. मग पुढची कॅन्डलचा कलर कोणता होऊ शकतो? ग्रीन. ग्रीन. ही प्रोबॅबिलिटी झाली, बरोबर ना? हो, बरोबर. मग इथे ट्रेड कसं करायचं होतं? इथे काय केला? बार रिप्ले. आजचा बार आपल्याकडे नाही आहे, बरोबर. आता 2 कॅन्डलची हिने लिक्विडिटी खाल्लेली, बरोबर? आता ह्याच्या एका पीओआय मधनं मार्केट कुठे जाणार आहे? वरती जाणार, बरोबर ना? आज तारीख काय? ती 21 आणि आज तारीख आहे 24, मला वाटतंय. आज आपली एंट्री पडणार, बरोबर ना? तुमचा व्ह्यू काय? बाय साईडचा, बरोबर ना? मग मी काय केलं? ह्याला फिबोनाची लावलो. आणि फिबोनाची लावल्यानंतर फिबोनाची काय लावलं? कारण की हे फेअरवेली गॅप मध्ये आले आणि इथनं एक कॅन्डल ग्रीन होऊ शकते, ही गॅरंटेड आहे. तर एकदा परत सांगा. हे का? हा पाठीमागच्या 2 कॅन्डलचा हिनं लिक्विडिटी स्वीप केल्या. अच्छा, 21 तारखेच्या कॅन्डलने. 21 तारखेच्या आणि आतमध्ये जाऊन क्लोज झाल्या. मग पुढच्या कॅन्डलचा कलर कोणता होणार आहे?
ग्रीन ग्रीन होणार, बरोबर ना. आणि ही कन्सेप्ट कशामध्ये घडल्या? पीओआय मध्ये. हा, पीओआय मध्ये घडल्या, बरोबर ना. मग 100% इथली ग्रीन होऊ शकते, बरोबर ना. मी म्हणतोय 100 जरी ट्रेड घेतले आणि 100 पैकी 70 ट्रेड प्रॉफिट मध्ये गेले तर तुम्ही प्रॉफिट मध्ये, बरोबर ना. बरोबर. हा, मग इथे ही कन्सेप्ट, मग मी काय केलं, ह्या कॅन्डलला फिबोनाची लावली. बर. आणि फिबोनाची लावल्यानंतर मला काय पाहिजे, ह्या कॅन्डलच्या आतमधले पीओआय पाहिजे. ठीक आहे. हा, आणि ते पीओआय कोणत्या तारखेचे पाहिजे? 21 तारखेचे, लक्षात घ्या. म्हणून मी डेलीवरून 4 आवरला गेलो. आणि डेलीवरून मी 4 आवरला गेल्यानंतर ना, हे बघा इकडे, डेलीवरून 4 आवरला गेल्यानंतर ना, हा कॅन्डलचा हाय दिसतोय तुम्हाला? थोडक्यात हा एमएसएस झाला ना तुमच्याकडे? नाही झालं अजून. ऍक्च्युली बॉडीच्या वरती क्लोजिंग, एमएसएस बॉडीच्या वरती क्लोजिंग असते, ह्या बॉडीच्या वरती. म्हणजे ह्या बॉडीच्या वरती, बरोबर काय? पकडायचं का तसं? हा, पकडायचं. ज्या वेळेला ह्याच्या वरती होईल ना, त्यावेळेला 100% पकडायचं. इथे 80% पकडायचं. ओपनच्या वर क्लोज झाली पाहिजे. हा, ओपनच्या वरती. ह्या तो एमएसएस झाला, बरोबर ना. मग एमएसएस झाल्यानंतर ना लास्ट सेलिंग कॅन्डल काय होणार? खाली येणार. लास्ट सेलिंग कॅन्डल तुमच्याकडे काय होणार? एक तर ऑर्डर ब्लॉक होणार किंवा सीआयएसडी होऊ शकतो, बरोबर ना. आणि मार्केट कशामध्ये होतं? खाली पीओआय मध्ये होतं काय? पीओआय मध्ये, बरोबर. पीओआय मध्ये. आता हे लास्ट सेलिंग कॅन्डलला मी केलं, मार्क केलं, काय इथं मार्क केलं, बरोबर. आता एंट्री कुठल्या तारखेला पडणार आहे तुमची? 22 ला नाही, 24 ला. 21 नंतर शनिवार रविवार सुट्टी, बरोबर का? हो का? 24 तारखेची कॅन्डल गेले काय आतमध्ये? ओबीत गेली ना 24 तारखेची कॅन्डल? ओबीत गेली. ओबीत गेली. मग ओबीत ज्या वेळेला गेली त्यावेळेला इथं तुम्हाला खालच्या टाइम फ्रेमला जाऊन इथं काय बघायचं होतं? एमएसएस बघायचं होता. ओके. आता इथे एमएसएस बघण्यासाठी 4 आवरच्या टाइम फ्रेम वरून 30 मिनिटाला जाणार. वाटते तुम्हाला 30 मिनिटाला एमएसएस होईल इथं? नाही होत. मग 30 मिनिटावर 15 मिनिटाला गेलं आणि 15 मिनिटाला सेम कंडिशन, 5 मिनिट इथे एमएसएस होणार, बरोबर. मग आपण काय गेलो? 5 मिनिटाला गेलो, बरोबर. आणि 5 मिनिटाला ज्या वेळेला गेला त्यावेळेला एमएसएस कुठं होणार होता तुमचा? इथं होणार होता. इथं आहे तिथंच होणार होता, बरोबर ना. पण ह्या एमएसएसच्या ठिकाणी एमएसएस आहे इथं होणार होता तुमच्याकडे, बरोबर. पण तुम्ही हे जर ऑब्झर्व केलं असतं, हा एक फेअरवेल गॅप आहे, हा एक फेअरवेल गॅप आहे, बरोबर. ह्या कॅन्डलने त्या फेअरवेल गॅपला काय केलं? डिस्क्वालिफाय केलं. याचा अर्थ काय होणार आहे? याचा अर्थ काय होणार आहे? तुमच्याकडे हे फेअरवेल गॅप एमएसएस झाला, बाईंग साईडला वापरू शकताय ना हे फेअरवेल गॅप, बरोबर. इथनं वरनं मार्केट इथं गेलं, इथनं खाली गेलं आणि ह्याच्यावरती आता मार्केट जाऊन क्लोज झालं म्हणून समजा, किंवा ब्रेकर ब्लॉक होणार आहे, किंवा इथले तुमचे पीओ आहेत, या पीओला टॅप झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहे? एंट्री घेणार आहे, बरोबर ना. इथे एंट्री येणार इथं, आणि इथनं एंट्री आल्यानंतर तुमचं टार्गेट काय राहील? टॉप. पण सर आता माझे 2 प्रश्न आहेत. हे आपण एमएसएस आता एफईजी डिस्क्वालिफाय झाल्यानंतर पकडले, पण जर का ह्या आधीच्या आयडीएम जवळ जर जाऊन परत खाली आलं मार्केट तर? ह्या आयडीएम जवळ मधले तुम्ही वरती, हा इंड्युसमेंट जवळ खाली आलं तर मग शेवटी बघा, मी हा ट्रेड तुम्ही एमएसएस चा मारलेला नाही ट्रेड, हा तुम्ही? नाही सर, मला फक्त एवढंच म्हणायचं की एमएसएस कन्फर्म हा डिस्क्वालिफाय झाल्यावरच पकडायचा की नाही, कन्फर्म हा लेटेस्ट जो स्विंग असतो फेअरवेल गॅप मधनं की कनेक्ट करून आलेला असतो खाली, त्याच्यावरती क्लोजिंग झाल्यानंतर एमएसएस पकडायचा असतो, तोपर्यंत नाही. यातला ट्रेड आपण सीआयएसडीच्या रिस्क वर घेतला, लक्षात घ्या. बरं आलं लक्षात. आलं ना. दुसरा प्रश्न सर, तर तुम्ही जसं म्हटले की कॅन्डलच्या हायच्या वरती जाऊन क्लोज झाली पाहिजे. जर का प्रिव्हियस कॅन्डलच्या ओपनच्या वरती आजची ग्रीन कॅन्डल क्लोज झाली तर? मग त्यावेळेला तुम्ही बायस 70% बुलिश पकडू शकता, 70%. ठीक आहे सर. पण तुम्हाला जर प्रोबॅबिलिटी हाय पाहिजे असेल तर 100% तुम्ही म्हणजे त्या कन्सेप्ट घ्या. पण सर आता मी 2 आठवड्याचे कॅन्डल बघितले ना विकली, म्हणजे लास्ट आणि त्याच्या आठवड्याची की डेलीच्या? वीकचे, आठवड्याच्या. हा वीकच्या. ओके. दोन्ही बुलिश आहेत, पण दोन्ही हाय तोडून आतमध्ये क्लोज झालेत. हाय तोडून? हाय म्हणजे हाय स्वीप करून आतमध्येच आहेत, बघा ना. आधीची पण त्याच्या आधीची पण. हो बरोबर आहे. ह्याला म्हणजे तुमचं काय म्हणणं की ओपनच्या वरती क्लोज झालं तर बायस तुमचा बुलिश आहे, बरोबर ना? पण 100% बायस कुठं बुलिश आहे तुमच्याकडे? नाही ना, 70% आहे.
पण सर हा खूप मोठा मूव्ह आहे. नाही, हा मोमेंट वीकच्या इकडे candle. खालना आलाय, हा मोमेंट खालना आहे. बाईंगला तुम्ही हो. इकडे बसलाय की खालून. हो, इथं हो. जेवढ्या कॅन्डल बरोबर. झाल्या तेवढा रन आहे ना खाली. तुम्ही इथं तुमच्याकडे हा प्रीमियम एरिया आहे हां. हो, आणि बरोबर. हा डिस्काउंट एरिया. डिस्काउंट एरियामधनं ट्रेड तुमचा चालू आहे, लक्षात घ्या. हो, हो. बरोबर. बरोबर ना. आता हो. इथून ज्यावेळेला मार्केट वरती गेलंय त्याला अनहेल्दी प्राइस ऍक्शन इथून झालंय. हां, बरोबर. इथून मग इथून मार्केट ह्या फेअरवॅल्यू गॅपमध्ये येऊन इथनं परत वरती जाऊ शकतं, लक्षात घ्या. बरोबर. आणि त्याच्यामुळेच वरच्या बाजूला मार्केट काय करायला कंट्रोल करायला का, कारण की त्याला एक चांगल्या पद्धतीची लिक्विडिटी पाहिजे आहे आणि वरच्या हं. बाजूला स्वीप करणार मार्केटला आणि मग खाली ह्या पीवाय मध्ये येणार ते मार्केट. ठीक आहे सर. आलं अशा लक्षात. पद्धतीत आलं. आलं पण लक्षात. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये थोडक्यात हं. तुम्ही ज्यावेळेला बायस घेताय त्यावेळेला क्लोजिंगचाच घ्या. हो. ओपनिंगचा आपण घेतो ते ओपनिंगच्या वरती, पण क्लोजिंगचा घ्या. क्लोजिंगचा बेटर असतो, लक्षात घ्या. ठीक आहे सर, काय अडचण नाही. ओके. आणि समजलं सर्व? हो, हो, समजलं. आता ग्रीन कॅन्डलच्या वरती जरी क्लोज नाही झाली, जशी वीकची कॅन्डल होते आता 2-3 हा हा त्याला सुद्धा बायस बुलिशच म्हणणार का आपण? 2 आठवड्याच्या लास्ट. इथे म्हणताय ना तुम्ही, आता ही कॅन्डल ह्याच्या आतमध्ये क्लोज झाल्या. हां. ह्याला तुम्ही बायस बुलिश होण्यासाठी प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या वरती क्लोजिंग महत्वाचं आहे. बरोबर. हा इथं तुमच्याकडे जो बायस बुलिश झालाय हा किती हां. पर्सेंट, एक 60% पकडून तुम्ही बायचा ट्रेड घेऊन प्रॉफिट मिळवू शकता. ठीक आहे. पण 60% पेक्षा 100% इज बेस्ट आहे ना तुमच्यासाठी. बरोबर. म्हणजे ग्रीन असो की रेड असो, हम्म आधीची कॅन्डल हम्म नेक्स्ट तिच्या कॅन्डल ही त्याच्या हायच्या वरच क्लोज झालेली पाहिजे. हायच्या वरती क्लोज झाली पाहिजे. बरोबर. आणि आलं लक्षात. हायच्या बघा इथे ही कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलचा कलर कोणता पण असेल, नो मॅटर. हं. या कॅन्डलच्या वरती ही कॅन्डल जर क्लोज झाली, तुमचा बायस काय होणार? बुलिश. बुलिश. आणि समजा इथे एक पीआय असेल तर तिथं मग तिथं वेट करावं लागेल सर एमएसएस शिफ्ट व्हायचं. इथे एमएसएस डाऊन साईडचा, इथं परत बायस तुमचा बेरिश होऊ शकतो, लक्षात घ्या. हां, बरोबर. ह्याच्यावरती कॅन्डल क्लोज झाली, याचा अर्थ बायस बुलिश झालाय. हो. पण पीआय वरती असल्यामुळं पीआय तुमचं मार्केटला अडवणार ना परत. बरोबर. मग इथं तुम्हाला बायस बुलिश म्हणून हे करून चालणार आहे नाही काय? करणार. बेरिश पकडावं बेरिश लागेल. म्हणून पकडावं लागेल, बरोबर ना. बरोबर. हा हे अशा पद्धतीने कन्सेप्ट तुम्ही हे करू शकताय. आता इथं चालेल. हे युएसडी जेपीवाय, एकच मिनिट थांबा दाखवतो. युएसडी जेपीवाय हे बघा, युएसडी जेपीवाय ने काय केला, इथं हा पीवाय मार्क करून घेतला तुम्ही. पीवाय मार्क करून घेतलाय, मंथलीवरून विकलीवर आला. विकलीवर बघा इथे बरोबर. पीवाय दिसतोय तुम्हाला. हो. ह्या कॅन्डलची लिक्विडिटी स्वीप करून आतमध्ये क्लोज झाली काय? हो. कॅन्डल पुढची कुठल्या कलरची झाली? ग्रीन. ग्रीनची झाली, बरोबर ना. मग पुढची तुम्हाला माहिती आहे की पुढची कॅन्डल कुठल्या कलरची होणार आहे, अगोदर तुम्ही हे इम्पॅक्ट करू शकता, बरोबर ना. बरोबर. मग तुम्हाला काय करायचं, ह्या कॅन्डलला स्कॅन करून ह्याच्या आतले पीवाय घ्यायचे आणि त्यातनं बाय करायचा. ठीक आहे सर. हा प्रोबॅबिलिटीचा सेटअप लक्षात घ्या, हा बायचा नाही. हो. बायचा सेटअप कुठला, ह्या कॅन्डलच्या वरती ज्यावेळेला कॅन्डल क्लोज होईल त्यावेळेला तो बायचा सेटअप असणार. बरोबर. बरोबर. हा बायचा सेटअप आहे. ह्याच्यावरती क्लोज झाली. हो. आता ह्याच्यावरती ही ज्यावेळेला क्लोज झाली त्यावेळेला ह्या कॅन्डलच्या आतमध्ये काय आहे, एक्सपान्शन आहे काय साइडवेज मार्केट आहे? नाही, एक्सपान्शन आहे. एक्सपान्शन आहे. मग एक्सपान्शन असल्यानंतर मार्केट करेक्शन किती टक्के करते? 30%. 30%, बरोबर ना. आता ह्या विकलीच्या ह्याच्यामध्ये 4 आवरला गेलो आणि 4 आवरला गेल्यानंतर ना बघा इथं कॅन्डलचा हाय इथं होता, इथं 30% आलं नाही. मग कॅन्डलने एक हाय मारला, हाय मारल्यानंतर हायला लावलं, किती टक्के करेक्शन केलं मार्केटनं? 30% केलं, बरोबर ना. 30% केल्यानंतर ना एक ऑर्डर फ्लोला आलाय ना, फेअर व्हॅल्यू गॅप होता काय? तर म्हणूनच ते एफयूजी ला टॅप झालं नाही का खाली येऊन? कुठल्या एफयूजी ला? आता ते कॅन्डलच्या मध्ये एक एफयूजी पडलाय. आता ह्याच्या गोल्ड काय हे आताची सर मागची कॅन्डल होती की त्याच्या, हा ही जी एफयूजी होती त्याला म्हणून टॅप झालं नाही का ते? बघा इथं टॅप झालंय ना एफयूजी ला. लिक्विडिटी स्वीप करून गेले ते. लिक्विडिटी स्वीप करून गेले. ह्याच्या पुढची पण कॅन्डल ग्रीन होणार. बायस काय झाला तुमचा? बुलिश झालाय. बघा ग्रीन झाली काय? आता ग्रीन झाली, पण इकडं जर बघितलं तुम्ही, इकडं शार्प रॅली आल्या खाली, बरोबर. शार्प रॅली आल्या, लक्षात घ्या. आणि शार्प रॅली आल्यानंतर ना इथं कंडिशन काय काय झाल्या त्या बघा तुम्ही. बघा इथं काय झालं तुमच्याकडं,
एफयूजी आले सर इकडं. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाले का खाली? हा बरोबर. इथे एक एफयूजी काय? हा एफयूजी ला डिस्क्वालिफाय केले का मार्केटने? केलं. मग हाच एफयूजी सपोर्टचं काम न करता कशाचं करणार? रेजिस्टन्स गेलं का खाली मार्केट? गेलं काय? बरोबर. म्हणून इथला टार्गेट तुमचं इथपर्यंत असणार, लक्षात घ्या. ह्याला फ्रॅक्टल म्हणतात, लक्षात. ओके. हो हो हो. हा परत आता वर्ण मार्केट खाली यायला लागले. आता खाली यायला लागले म्हटल्यानंतर ना मार्केटला काय पाहिजे? ह्या कॅन्डलच्या लोची लिक्विडिटी पाहिजे. बघा आता आले का खाली? या कॅन्डलच्या लोची लिक्विडिटी पाहिजे आणि ही लिक्विडिटी तयार करताना इथे एक तुमच्याकडे पीओआय तयार केला, व्हॉल्यूम इम्बॅलन्स तयार केलाय, प्लस हा मंथलीचा टाइम फ्रेम आहे. विकलीला बघू शकताय. विकलीला बघितलं तर इथे एक ऑर्डर फ्लो आहे. इथनं इथपर्यंत ऑर्डर फ्लो आहे. या ऑर्डर फ्लोला टॅप केल्यानंतर ना पुढच्या आठवड्यात या ऑर्डर फ्लोला टॅप केल्यानंतर ना ह्या लोकडं मार्केट जाऊ शकतं. म्हणजे इथून इथं जाणार आणि इथून इथं जाणार. ओके. USD JPY कळलं? हो सर. हो, थँक्यू. ओके. हा बाकी कुणाला काय प्रॉब्लेम? लास्टचा पॉईंट परत एकदा सांगा ना सर. हॅलो सर, परत एकदा सांगा ना लास्टचा पीओआय USD JPY आता सांगितला ना तो. लास्टचा पीओआय ना इथं ऑर्डर फ्लोला अलाइन झालेला एक पीओआय मार्केट तिथे गेल्यानंतर त्याच्या अगोदरची स्टेप सर प्लीज. कुठली? मंथलीचा तो हा मंथली पासून तुम्ही ती खालचा जो तुम्ही कन्सिडर का केलं की त्याचा लिक्विडिटी स्वीप करेल किंवा लो घेईल म्हणून? बघा कसं असतं कन्सिडर, ज्यावेळेला वरच्या हायर टेम्परेचर पीओआय मध्ये टॅप होऊन मार्केट प्रिव्हियस कॅन्डलच्या आतमध्ये क्लोज झालं तर नेक्स्ट कॅन्डल ब्लॅक कलरची येते, लक्षात घ्या. आणि ती आल्या आणि ती आल्यानंतर ना ही लिक्विडिटीला जवळ आहे. ह्या फेअरवॅल्यू गॅप मध्ये एंट्री पडल्यात आणि त्यांचे एसएल येत आहेत. मग हे एसएल घ्यायचे आहेत त्यांना. पण काय करणार मार्केट? इथं तुमच्याकडे हा टाइम फ्रेम दिसतोय, पण विकलीच्या टाइम फ्रेम मध्ये वरनं ज्यावेळेला आलंय मार्केट पण इथं जायत नाही. ह्या लिक्विडिटीला गेले का? लिक्विडिटीकडं नाही गेलं. मग वरनं येताना एक ऑर्डर फ्लो अलाइन झाल्या. ह्या ऑर्डर फ्लोला टॅप करायचा त्याला आणि टॅप केल्यानंतर ते खाली जाणार आहे. त्या ऑर्डर फ्लोला का त्या वरती व्हॉल्यूम इम्बॅलन्स पण आहे की सर? तिथपर्यंत का जाणार नाही ते? मग पण सर त्याला खालचा पीओआय सगळ्यात जवळ आहे ना सर टॅप करण्यासाठी. कुठला पीओआय जवळ आहे? खालचं जो तुम्ही म्हटला ते ज्या कॅन्डलचा लो मार्क केला ना हा तो हा हे पीओआय जवळ आहे, बरोबर ना? आता तुम्ही मला सांगा ह्याच्या खाली एसएल पडल्यातच. हे एसएल मार्केट घेणारच आहे, बरोबर? आता ज्यांनी सेलिंग केलं त्यांचं एसएल आलेलं नाही ते खाली ट्रेल झालेलं. हो आलेत की. मग मार्केटला खालीच जायचं. मग इथं पहिला जाणार का वरनं ह्यांचं एसएल घेऊन खाली जाणार? वरचे एसएल घेईल सर. क्लिअर. येस सर क्लिअर. थँक्यू. हॅलो सर. ते वरचा व्हॉल्यूम इम्बॅलन्स का घेणार नाही सर? ते ऑर्डर फ्लोला टॅप वरून खालीच येणार तिथनं. हे काय ऍडव्हान्स बॅचला जॉईन करा, तुम्हाला सांगतो काय असते ते. ओके. कसं मार्केट चालते ते सांगतो तुम्हाला मी. ठीक आहे सर. कारण की सगळ्या गोष्टी सांगितलं कन्फ्युज होईल, तुम्हाला कळणार पण नाही मी काय सांगायला लागलो ते. एवढ्या ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी आहेत आपल्याकडे. चालते. ओके ठीक आहे. आजच्या लेक्चर मध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आहे सांगा. मला वाटतं काय प्रॉब्लेम नाही. कोणाचा प्रॉब्लेम असेल तर माईक ऑन करा. नाही सर, ऍडव्हान्स बॅचचं सर सांगता का एकदा फी स्ट्रक्चर आणि आपला किती दिवसाचा असू शकतो? का ऍडव्हान्स आपला जो कोर्स आहे तो लाईफ टाइम साठी, लक्षात घ्या. एकदा फी भरल्यानंतर ना आयुष्यभर तुम्ही बसायचं क्लासमध्ये. जोपर्यंत येत नाही आणि जोपर्यंत प्रॉफिट होत नाही तोपर्यंत बसायचं. ओके. बाकीचं सगळं स्ट्रक्चरचं डिटेल्स तुम्ही मेसेज करा. त्या एका मेसेज मध्ये सगळं डिटेल्स येतील. आम्ही काय शिकवतोय सगळं येणार त्याच्यामध्ये. ओके सर. फी स्ट्रक्चर काय राहील? सगळं त्याच्यामध्ये येईल, मेन्शन होईल त्याच्यामध्ये. तुम्ही मेसेज करा मला. ओके सर. सर तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटता येईल काय? येणार की. कोल्हापूर विनस कॉर्नर चौकामध्ये आमची अकॅडमी आहे, तिथे या आणि फोन करा. ओके सर, धन्यवाद. चालतं, ठीक आहे. मग आजचं लेक्चर आपण संपवू. गुड नाईट सर्वांसाठी.